दो, सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो। ऐसे लगा हम खेल ही नहीं, पहले ही कंधे घेर दोगे फिर कैसे लड़ो? जब तू इन स्विंगर डालता है तो बैट्समैन को टेलीग्राम क्यों भेज रहा है कि तू इन स्विंगर डालता है? ग्रिप छुपा। This bus says enter Gol Stadium, except logs. If and when India reaches the final, we shall happily issue the tickets. Yes, what a warm welcome and what a lovely day, way to begin your day. I mean, इतने सारे हेल्थ कॉशियस लोग रोज सवेरे सवेरे ज्वाइन होते हैं, कोई कोचेस को फोन करना पड़ता है, कोई खुद लॉगिन करते हैं। इतना बढ़िया आज का होस्टिंग हुआ है, इतना बढ़िया वर्कआउट हुआ है। प्रश्न पडत असेल ना आपल्याला बरेचदा असा की यार हे सगळं कशासाठी? म्हणजे रोज सकाळी आपल्याला उठायचं, इकडे कॉलवर येऊन बसायचं, म्हणजे सांगतायत आपल्याला फॉलो करायचं, हे सगळं का? असं कोणाला वाटतं बरं? प्रश्न पडलाय का खास करून नवीन लोकांना? मस्त त्यापेक्षा ब्लँकेट बिंकेट घेऊन झोपायचं, 8-9 वाजेपर्यंत उठायचं, जाग आली की ब्रश करून ऑफिस. किती सोपं आहे बरं हे. 6:15 शार्प जॉईन व्हायचं म्हणजे 5:30 उठा, ते काय अजून ते कोड करा, ते सगळे असे ड्रेसेस घाला, मग काय आज ब्लू कलर उद्या ग्रीन कलर, कशाला असेल हा कुटाणा? एक्झॅक्टली ह्याच प्रश्नाची उत्तरं आपल्याला पुढच्या अर्ध्या तासात मिळणार आहेत. एव्हरीबडी इज रेडी टू लिसन? जस्ट वेव करा. आहेत का सगळे माझ्या बरोबर? ओके, चलो ग्रेट. माझी सगळ्यांना येस मॅम. मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही पेन आणि डायरी घेऊन बसा, कारण सर आपल्याला खूप छान पॉइंट देतात आणि एक एक पॉइंट आपण माइंड में नहीं ठेवू शकतात, तर ते आपल्या बुकात आपण कधी पण उघडू शकतो आणि बघू शकतो. वेरी वेल टेकन वृंदा मैम का पॉइंट बहुत इंपॉर्टेंट है. मैं सभी को 30 सेकंड्स देने जा रहा हूं. जिसके पास भी अपना डायरी और पेन नहीं है उन्होंने तुरंत जाके लेके आना है, क्योंकि सच में आप लोगों को ऐसे पॉइंटर्स मिल सकते हैं जो आपको रोजमर्रा की जिंदगी में आपको उसका फायदा हो जाए. ये चाहे आप अगर आप कोच हो तो आपको बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है, और अगर आप कंज्यूमर भी हो, नए भी हो, तो भी आप लिख के ले सकते हो, नो प्रॉब्लम. चलो 30 सेकेंड स्टार्ट. यस, मुझे दिखाई दे रहे हैं स्क्रीन के ऊपर, काफी लोग जाके लेके आ रहे हैं. आई एम सो ग्लैड. वी ऑल आर रेडी टू लर्न, है ना? ये हमारा हेल्थ बास्केट फोरम बनाया ही इसी के लिए है. यस, जिन जिन लोगों को पॉसिबल है आप कैमरा ऑन करके आपको बैठना है, चाहे आप खाना पका रहे हो, चाहे आप बेड पे लेटे हो, नो प्रॉब्लम. लेकिन अगर आप कैमरा ऑन करोगे तो आपको ज्यादा ध्यान रहेगा, आपके ऊपर, खुद के ऊपर ध्यान रहेगा. इसलिए मेरी विनती है कि सभी लोगों ने कैमरा ऑन करना है. चलिए मैं देखता हूं हर एक स्क्रीन चालू करके, जब तक लोग आ रहे हैं डायरी पेन लेके. सेकेंड स्क्रीन प्लीज कैमरा ऑन कीजिए. काफी सारे कैमरास ऑफ हो चुके हैं वर्कआउट के बाद, नो प्रॉब्लम. आप कुछ भी काम कर रहे हो तो नो इशू. आप बस स्टॉप पे हो, आप बच्चों का डब्बा बना रहे हो, आप लेट के सुनना चाहते हो, नो इशू, नो प्रॉब्लम. यस, तो एवरीबॉडी जस्ट सेटल डाउन. काफी सारे कैमरास हिल रहे हैं, फटाफट बैठ जाना है कैमरे के सामने. एवरीबॉडी इज रेडी विद डायरी एंड पेन? यस, चलो वेरी गुड. तो शुरू करेंगे अभी हम आज का सेशन. सगळ्यांना वाटत असेल ना हे काय वेगळं सांगणार आहेत बाबा. असं काहीच वेगळं सांगणार नाहीये, पण एवढंच सांगणार आहे की आपण सगळेजण जी एवढी मेहनत करत आहोत रोज सकाळी उठून कॉलवर यायची, कशाला? सो वेलकम टू वेलनेस. येस, हेच आपलं मूल मंत्र आहे, वेलकम टू वेलनेस. म्हणजे बघा, आज घराघरांमध्ये जे जे त्रास आपल्याला सगळ्यांना सहन करावे लागतायत, स्ट्रेस रिलेटेड असतील, हेल्थ इश्यूज असतील, घरातली भांडणं असतील,
कुठलाही प्रॉब्लेम असेल तर आपला हा जो हेल्थ बास्केट फोरम आहे हा तुम्हाला सगळ्यांना बेस्ट रिझल्ट देणार आहे. आणि म्हणून मी दुसरा शब्दच वापरत नाहीये, मी फक्त वापरतोय वेलकम टू वेलनेस, युअर बेस्ट हेल्थ स्टार्ट्स हिअर. आम्ही सगळे वेलनेस कोचेस जे काम करत आहोत, आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली आहे की घराघरामध्ये आम्हाला आनंद द्यायचा आहे, आम्हाला हेल्थ द्यायची आहे, आम्हाला हॅपीनेस द्यायचा आहे. येस, ही एक अतिशय महत्वाची डिस्क्लेमर स्लाइड आहे की इकडे सांगितलेलं जे आपण गोष्टी असतील तो आमचा पर्सनल रिझल्ट आहे, आमचा पर्सनल अनुभव आहे. आपलं जे हेल्थ बास्केट फोरम आहे हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही आजाराला ट्रीट करण्याचा दावा करत नाही. दिस इज नॉट ए मेडिसिनल प्रोग्राम, दिस इज जस्ट अ न्यूट्रिशनल प्रोग्राम. ओके, सो कोई भी गलत ना समजे, कुठलाही आजार बरं करण्याचा आम्ही कधीही क्लेम करत नाही. बट रिझल्ट असे आहेत जेणेकरून आपल्याला त्याच्यात आनंद मिळतो. राईट. तर हे वेलनेस रेव्होल्युशन काय आहे फ्रेंड्स माहिती आहे का तुम्हाला? वेलनेस रेव्होल्युशन म्हणजे आजपासून 40 वर्षांपूर्वी लोक अजिबात सजग नव्हते की आपण आपल्या शरीरावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे, आपण आजारीच पडू नये. ह्या गोष्टी करता लोक वेगळा प्रयत्न करत नव्हते. त्याचं एक बेसिक कारण त्यांची चांगली लाईफस्टाईल नॅचरल होती आणि त्या काळात मिळत असलेलं जे त्यांचं अन्न होतं हे सात्विक फूड होतं. बरोबर आहे, जंक फूड पासून तर ते लांब होतेच होते, पण जे अन्न पिकवलं जायचं ते पण अशा पद्धतीने पिकवलं जायचं की त्यांना वेगळी मेहनत नव्हती करावी लागत वेलनेसकडे लक्ष देण्याकरता. ते आपोआपच हेल्दी, फिट आणि समाधानी होते. येस, आता ना आपण एक बेसिक गंमत इथे बघणार आहोत. एक डिफरन्स आहे फूड आणि न्यूट्रिशन ह्या दोन विषयांमध्ये. काय डिफरन्स आहे माहितीये का तुम्हाला? फूड इज व्हॉट वी ईट व्हेन वी आर हंग्री अँड इवन व्हेन वी आर नॉट हंग्री. आपण घरात आहोत, सुट्टीचा दिवस आहे, आपलं मस्त ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे, पण आपण काय करतो, उगाच किचन मध्ये जातो, हा डबा उघड, तो डबा उघड, कुठे चिवड्याचीच पक्की खा, कुठे चकलीच खा, कुठे बिस्किट्सच खा, असं होतं की नाही? तेव्हा आपल्याला भूक लागलेली असते का? खरंच नाही. दॅट इज फूड. ओके. आणि न्यूट्रिशन म्हणजे काय? न्यूट्रिशन इज व्हॉट आवर बॉडी नीड्स ऑन डेली बेसिस टू स्टे हेल्दी. लक्षात घ्या मित्रांनो, ऑल न्यूट्रिशन इज फ्रॉम फूड वी ईट, बट ऑल फूड इज नॉट न्यूट्रिशियस. आपलं सगळं जे न्यूट्रिशन आहे हे आपल्याला अन्नातूनच मिळतं, बट आपण खात असलेलं सगळंच अन्न हे न्यूट्रिशननी भरलेलं असतं का? बिलकुलच नाही. तर आपण हेच एक्झॅक्टली बघणार आहोत की आपल्या बॉडीची नेमकी रिक्वायरमेंट काय आहे, आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट काय आहे. आपल्या हेल्थ बास्केट फोरमवर आपण वारंवार सांगत असतो की 20% वर्कआउट आणि 80% न्यूट्रिशन हे आपल्याला सगळ्यांना अतिशय गरजेचं आहे. आणि मग त्याच करता आपण मंडे टू सॅटरडे रोजचं वेगवेगळं वर्कआउट घेत असतो. कधी योगा, कधी झुंबा, कधी डान्स, कधी फ्लोअर एक्सरसाइज, कधी अप्पर बॉडी, कधी लोअर बॉडी, कधी मुव्हिंग एक्सरसाइज जसं आज झालं. सो अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं वर्कआउटला आपण महत्व देतो, जे आपण हेल्थ बास्केट फोरमवर सांगतो. आणि मग न्यूट्रिशन बरोबर मध्ये आपण काय काय देतो इकडे? 30% फॅट आपल्या अन्नामध्ये, 40% कार्बोहायड्रेट, 25 ग्रॅम फायबर, ओके, 30% प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स, ओमेगा 3, या सगळ्या गोष्टी आपल्याला अन्नातून कशा मिळतील ह्याच्याकडे आपण लक्ष देतो. एट द सेम टाइम आपल्या हमारे लिए सबसे इंपॉर्टेंट जो 2 फैक्टर्स है वो है हाइड्रेशन और रेस्ट. मतलब क्या? हमें पानी कितना पीना है और हमें नींद कितनी लेनी है. तो एक बार जस्ट रिवाइज कर देता हूं. हर 20 kg ऑफ बॉडी वेट के लिए हमें 1 से 1.25 लीटर पानी पीना है. बराबर है? मतलब अगर मेरा वेट 60 kg है तो मैंने 3 से 3.5 लीटर पानी पीना है. अगर मेरा वेट 80 किलो है तो मैंने 4 से 4.5 लीटर पानी पीना है. ऐसा आपको खुद को कैलकुलेट करना है. और ये पानी आपको सवेरे उठने के बाद से लेकर शाम को 7 बजे तक कंज्यूम करना है, सिप बाय सिप बैठ के. राइट? यस, कमरे चलो या. और दूसरा है रेस्ट फैक्टर. 7 से 8 घंटे की गहरी नींद हम लोग ले रहे हैं क्या, इसके ऊपर हमें ध्यान देना है.
और वो भी सही वक्त पे दोस्तों. हा, म्हणजे अनेक मित्र मला भेटतात, सर आम्ही 8 तास काय, आम्ही 9 तास झोपतो. मस्त 12-1 वाजता व्हॉट्सअप बघत बघत, फेसबुक बघत बघत आम्ही झोपतो आणि सकाळी 8-9 वाजता उठतो. माय डिअर फ्रेंड्स, इज दिस द रिअल टाइम टू स्लीप अँड गेट अप? डेफिनेटली नो. आपण ऍक्च्युली तर आयुर्वेदामध्ये हे सांगितलेलं आहे की आपला सूर्यास्त झाल्यानंतर 2 तासांनी आपण झोपी गेलो पाहिजे आणि सूर्य उदय व्हायच्या 96 मिनिटं आधी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर आपण उठलो पाहिजे. बरोबर आहे. सो ऍटलिस्ट इतकं जरी आपण केलं नाही तरी आपल्याला काय करायचं आहे, 7 ते 8 तासाची गाढ झोप आपल्याला कधी घ्यायची आहे, 10-10:30 ते ऍटलिस्ट सकाळी 5:30-6 वाजेपर्यंत डीप स्लीप आपण घेतली पाहिजे. राईट. आता बघा या स्लाइड मध्ये तुम्हाला काय दिसतंय, आजचं फार्मिंग हे कुठल्या पद्धतीने केलं जातं. जस्ट तुम्ही लोक आठवा की आजपासून 20-30 वर्षांपूर्वी शेतकरी वर्ग जो फार्मिंग करत होते तो कसा करत होते, मस्त गावरान गाईचं शेण, गोमूत्र, सगळ्या नॅचरल गोष्टींचा वापर करत करत. पण आजचे फार्मर्स तसं करतायत का? प्रत्येक ठिकाणी पेस्टिसाइड्सचा मारा होतोय, प्रत्येक ठिकाणी फर्टिलायझर्स वापरले जात आहेत. त्या फळांना आणि भाज्यांना इंजेक्शन देऊन मोठी मोठी केली जात आहेत. टरबुजाचा साईजच बदलून टाकला या लोकांनी. कळतंय का? लक्षात येत आहे का? फ्लावर जो एवढासा होता तो आज मार्केटमध्ये मोठा मोठा 2-2 किलोचा एक फ्लावर मिळतोय. हे सगळं का होतंय? रासायनिक शेती केली जाते. राईट. सो ह्याच्यापासून अजून एक बघा, या स्लाइड मध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसत आहे, मोठमोठ्या मॉल्स मध्ये हिरव्या गार भाज्या आपल्याला दिसतात. आपल्याला वाटतं त्या कितीतरी फ्रेश आहेत, पण खरोखरच त्या फ्रेश आहेत का? त्या 15-15 दिवस आधी त्या मॉलमध्ये आणून ठेवलेल्या असतात. मित्रांनो, त्यांना आर्टिफिशियली फक्त ग्रीन केलेलं आहे, बट त्यांच्यामध्ये ते न्यूट्रिशन आहे का? जे नॉनव्हेज आपण खातोय इथे बघा, इंजेक्शन, चक्क त्या प्राण्याला इंजेक्शन देऊन मार्केटमध्ये आणलं जातं मोठ्या फॅट कंटेंट करता, लवकर मिळवण्याकरता. मग त्याच्यातून तरी विटॅमिन्स, मिनरल्स आपल्याला मिळणार आहेत का? आपण खातोय तो फक्त चोथा खातोय. पॅक्ड फूड्स, ओ माय गॉड. आजकाल तर आपण काय करतो, आपल्या लहान मुलांना जरा तो रडला किंवा त्यांनी होमवर्क चांगलं केलं किंवा तो परीक्षेत पास झाला तर आपण काय करतो, हे घे, पैसे घे, शेजारच्या दुकानात जा आणि कुरकुरे घेऊन ये. हा, आपण कधी पैसे देतो का? जाऊन 2 बदाम घेऊन ये, 2 काजू घेऊन ये, असं हेल्दी स्नॅकिंग करतो का आपण कधी? राईट. अगेन ही स्त्री पोळ्या बनवताना आपल्याला दिसती आहे, त्याच्यावर मस्त एक फुगलेली पोळी आहे, बट मित्रांनो खाली काय आहे? गॅस. आधीच्या जमान्यांमध्ये आपण स्लो कुकिंग करायचो, चूल्हे पे खाना पकता था और वो जो लो फ्लेम और लो टेम्परेचर के ऊपर जो खाना पकता था उसकी वजह से उसका सारा न्यूट्रिशन उसमें रहता था. और आज प्रेशर कुकर और गैस, इसमें हम लोग ये काम कर रहे हैं. बरोबर आहे. आता बघा, मी पुन्हा मुद्दाम ही स्लाइड तुम्हाला दाखवतोय टू नो द डिफरन्स बिटवीन फूड अँड न्यूट्रिशन. फूड मध्ये काय होतं, जे अन्न आपण खातो ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनची कमी आहे त्याच्यामध्ये कळत न कळत आपल्या शरीरामध्ये एक्सेस सॉल्ट जातं, एक्सेस शुगर जातं, फॅट्स जातात, कॅलरीज जातात आणि कार्बोहायड्रेट जातात. बरोबर आहे. आणि इकडे काय जातं, न्यूट्रिशन मध्ये जे आपण घेतोय त्याच्यामध्ये जातं प्रोटीन, फायबर, विटॅमिन्स, मिनरल्स, वॉटर, दॅट इज हायड्रेशन. आणि हे सगळ्या डिफिशियन्सीज त्याच्यातून आपण भरून काढू शकतो. येस, हम सभी लोगों का एक ही सपना होना चाहिए और वो है हेल्थ एंड हॅपीनेस. बघा इथे मला तुम्हाला 2 रस्ते दाखवायचे मित्रांनो. एक रस्ता जातो आहे इलनेस कडे आणि दुसरा जातो आहे वेलनेस कडे. एकीकडे मस्त बर्गर, पिझ्झा, काय काय ठेवलेलं आहे आणि ते खाऊन किंवा इव्हन आपल्या घरचं अन्न खाऊन त्या व्यक्तीच्या पोटाचा नगारा झालेला आपण बघतोय. बरोबर आहे. आणि इथेच हा फिट व्यक्ती आपल्याला दिसतो आहे. निसर्गाने जे अन्न दिलेलं आहे, जे सात्विक फूड दिलेलं आहे ते खाऊन या माणसाचं शरीर कसं आहे, चेहऱ्यावर स्माइल आहे. अगेन, ऑल न्यूट्रिशन इज फ्रॉम फूड वी ईट, बट ऑल फूड इज नॉट न्यूट्रिशियस. सो आजपासून आपल्याला डोळ्याला स्कॅनर लावायचा आहे आणि तोंडाला काउंटर लावायचा आहे की आपण काय खातोय आणि किती खातोय. पुअर न्यूट्रिशन इनटेक बिगिन्स एव्हरी डे इन द मॉर्निंग विथ ब्रेकफास्ट. जे लोक आज नवीन जॉईन झालेले आहेत किंवा आठवा, जे आपले सगळे लोक आज हेल्दी ब्रेकफास्ट करतात, पण त्याच्या अगोदर आपण काय काय खात होतो एकदा बघा बरं. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं की नाही बघा. कुठे आपल्याला मिसळ पाव दिसतेय, कुठे पोहे दिसत आहेत,
समोसे दिसत आहेत, चहा, खारी, वाव, वडापाव. पण मित्रांनो, या सगळ्या गोष्टीतून काय होत होतं? या सगळ्या गोष्टीतून काय होत होतं? आपलं शरीर हे खराब 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 होत आहे. आणि ह्याच्या अगेन्स्ट आपण काय करतो? वेलनेस रेव्होल्युशन. येस, याच्या अगेन्स्ट आपण असं न्यूट्रिशन घेतो आहे जे आपल्याला वेलनेस कडे पोहोचवतो आहे. बरोबर? सो ह्याच्याच बद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की आपण हे जे न्यूट्रिशन आम्ही जे ऍडव्होकेट करतो, राईट, किंवा सांगतो तुम्हाला, हे का आणि कशासाठी. हा जो आपला हेल्थ बास्केट फोरम आहे, आपण कशावर काम करतो? येस, आपल्या सगळ्यांना वेट मॅनेजमेंट करता मदत होते. बरोबर आहे? अनेक लोकांना अन्न पचनाचे प्रॉब्लेम्स असतात. खाना हजम ही नहीं होता डॉक्टर साहब, कितने लोगों को लगता है. इसके ऊपर यहाँ पे काम होता है. घुटनों का दर्द रहता है, कमर दुखता है, संध्याकाळी शरीर आखडलेलं असतं. हार्ट हेल्थ. अगेन हार्ट हेल्थ म्हणजे काय? आपल्याला कोणाला बीपी आहे, कोणाला एखादा माइल्ड अटॅक येऊन गेलेला आहे, कोणाच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे, अशा लोकांना आपण मदत करतो. राईट? स्किन हेल्थ. अनेक लोकांच्या घराघरामध्ये आज समस्या आहेत. कोणाला स्किनवर खाजच येते, कोणाला पिंपल्सच येतात, कोणाच्या चेहऱ्यावर डागच आहेत. या सगळ्या गोष्टी का घडतात याची तुम्हाला इकडे उत्तरं मिळतात आणि त्याचं तुम्हाला समाधान हे सायंटिफिक पद्धतीने मिळतं. एनर्जी आणि फिटनेस याच्यावर तर आपण काम करतो. राईट? जे लोक स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्टेड आहेत, जसं की कोणी जिमला जातं, कोणी योगा करतं, कोणी सायकलिंग करतं, कोणी पहाड चढतं, या सगळ्यांना ऍडिशनल न्यूट्रिशनची गरज असते. आपल्या नॉर्मल अन्नातून ते मिळत नाही, याच्याबद्दलही आपण तुम्हाला गाईड करतो. येस, चिल्ड्रन्स हेल्थ. आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य जर आपल्याला हवं असेल तर आपल्या घरच्या लहान मुलांवर आपल्याला काम करावं लागेल. त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल, कारण तेच आपल्या देशाचं भविष्य आहे. त्याच्याही वर इकडे आपण काम करतो. ब्रेन हेल्थ. किती लोकांना आज स्ट्रेस प्रॉब्लेम आहे. ऑफिसमध्ये आपण जातो किंवा कॉलेजमध्ये आपण जातो, वेगवेगळ्या आजारांपाशी आपल्याला भीती आहे. तो या ब्रेनला शांत ठेवण्याचं काम आपण इथे डेफिनेटली करतो. आणि आपलं घर ज्या सांभाळतात त्या सगळ्या स्त्रिया, माता भगिनी, त्यांचे जर हेल्थ आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला डेफिनेटली ह्या फोरमची खूप चांगली मदत होऊ शकते. आणि आज घराघरांमध्ये आपण बघतो की आपण आजारी पडतोय. लहान मुलांनी एकदा का आईस्क्रीम चाटलं की लगेच घसा बसला, जरा गार वारं लागलं की लगेच ताप आला. म्हणजे काय? आपण सारखे आजारी पडतोय मित्रांनो. आणि ह्याच्याकरता कुठलंही औषधी काम करत नाही. याला आपण चांगलं अन्न देऊ शकतो. राईट? तर सगळ्यात पहिले आपण काय बघणार आहोत? वेट मॅनेजमेंट मध्ये आपण काम करणार आहोत. तर या वेट मॅनेजमेंट करता सगळ्यात महत्वाचं न्यूट्रिशन पहिले काय आहे? फॉर्म्युला 1. येस, या फॉर्म्युला 1 इज द आयडियल मील रिप्लेसमेंट प्रोग्राम बिकॉज इट इज लो इन कॅलरीज. न्यूट्रिशननी भरपूर 18 एसेन्शियल विटॅमिन्स आणि मिनरल्स त्याच्यामध्ये आहेत. न्यूट्रिशन भरपूर आहे बट कॅलरीज कमी आहेत. सेल्युलर न्यूट्रिशन जर आपल्याला हवं असेल, आपल्या पेशींना जर आपल्याला पोषण द्यायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला 1चा खूप उपयोग होतो. त्याच्याच जोडीला 3 चमचे आपण फॉर्म्युला 1 घेतो आणि 2 चमचे आपण पर्सनलाइज्ड प्रोटीन पावडर घेतो. का बरं? कारण एवढं प्रोटीन आपल्याला डेली डाएट मध्ये गरजेचं आहे, जे की सोय अँड व्हे प्रोटीन पासून बनलेलं आहे. त्याच्यामध्ये 9 एसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत जे आपल्याला अन्नातून मिळत नाही. त्याच्यामध्ये फॅट, प्रोटीन, कॅलरीज याचा इतका सुंदर ब्लेंड आहे की एका ऍडल्ट व्यक्तीला जेवढं न्यूट्रिशन त्याच्यातून लागतं तेवढं आपल्याला डेफिनेटली मिळतं. त्यांनी आपली हंगर कंट्रोल होते. जे आपल्याला सारखं खायचं क्रेविंग होतं ना, यार हेच तोंडात टाकू का, फुटाणेच खाऊ का, खारेदाणेच खाऊ का, हे क्रेविंग त्यांनी बंद होतं, ज्याच्यामुळे की आपलं फॅट बर्निंग प्रोसेस आपल्याला चालू होऊन जातं. राईट? बॅक. येस. तर याने आपली पूर्ण इम्युन सिस्टीम सुद्धा कंप्लीट होते. याच बरोबर जे आता मी घेत आहोत आणि सगळे कॉलवर सुरुवात यांनी करतात ते म्हणजे आपलं अफ्रेश एनर्जी ड्रिंक. याच्यामध्ये बेसिक इन्ग्रेडियंट आहे गुआराना सीड्स एक्स्ट्रॅक्ट, ज्याच्यामुळे की काय होतं, रिफ्रेशिंग असतं, तुमची एनर्जी लेवल कायम वाढलेली असते. बऱ्याच लोकांना काय प्रॉब्लेम येतो, दिवसभर सुस्त वाटतं आणि रात्री नीट झोप येत नाही. म्हणजे झोपायला गेलं तर झोप येत नाही आणि दिवसभर सुस्त वाटतं. बरोबर आहे?
तो अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, हे आफ्रेश जर आपण घेतलं तर दिवसभर आपल्याला अलर्ट ठेवतं, फ्रेश ठेवतं आणि रात्री मात्र आपल्याला गाढ झोप येते. बरोबर. फटीग ज्याला येतो, थकवा ज्याला येतो, काय मरगळल्यासारखं वाटतं, अशांनी तर आफ्रेश डेफिनेटली घेतलंच पाहिजे, जे वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये आपल्याला मिळतं. आता ह्याच जोडीला फॉर्म्युला 2 म्हणजे आपलं मल्टीव्हिटॅमिन. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपण रोज गाजर, टोमॅटो, मुळा खाल्ला पाहिजे, सलाड्स खाल्ले पाहिजे, ड्रायफ्रुट्स खाल्ले पाहिजे, फ्रुट्स खाल्ले पाहिजे, आपण ड्रायफ्रूट शॉप मध्ये मिळणाऱ्या बिया खाल्ल्या पाहिजे. पण आपण हे सगळं खरंच रोज खाऊ शकतो का? पॉसिबल नाहीये. मग त्याच्याच करता आपल्याला या कंपनीने काय केलेलं आहे, अतिशय सुंदर अशी मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट आपल्याला दिलेली आहे, जी आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करते, स्ट्रेसफुल लाईफस्टाईल पासून आपल्याला लांब ठेवते, ज्या पोल्युशन मुळे आपली इम्युन सिस्टीम डॅमेज झालेली आहे तिला स्ट्रॉंग करते, आणि 17 एसेन्शियल न्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडंट्स आपल्याला याच्यातून मिळतात, ज्याच्यामुळे की आपलं ओव्हरऑल वेट मॅनेजमेंटवर तर काम होतच, बट आपलं व्हायटॅलिटी आणि गुड हेल्थवर सुद्धा आपल्याला काम करायला मिळतं. सो हे डेफिनेटली आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये ठेवलेलं पाहिजे. राईट. येस. सेल्युलॉस. किती असे लोक आहेत, कॉलवर एकदा हँड रेज करा की सर, किंवा वेव करा फक्त की बॉस, आम्ही जेव्हा पण बारीक व्हायचा प्रयत्न करतो ना, आमचे हात आणि पाय तर बारीक होतात पण पोट मात्र तसंच राहतं. हिप्सवर, मांड्यांवर जे पण आमचं फ्लेश आहे ते तसंच राहतं. किती लोकांना वाटतं, एकदा वेव करा जस्ट. येस. त्याच्यासाठी सगळ्यात सोपं आहे सेल्युलॉस टॅबलेट. तुम्हाला माहिती हे कशापासून बनवलं जातं? आपण जो भुट्टा खातो की नाही, मका, त्याच्यावर जे गोल्डन रंगाचे जे केस आहेत त्याच्यापासून हे सेल्युलॉस नावाची टॅबलेट आपण इकडे कन्झ्युम केल्यानंतर जे एक्सेस सोडियम आपल्या शरीरामध्ये जातं, ज्याच्यामुळे की सेल्युलाइट लेवल इन्क्रीज होते, ते कमी करायचं काम हे सेल्युलॉस करतं. आपल्या शरीरातलं सोडियम आणि पोटॅशियम लेवल हे मेंटेन करतं. अनेकदा आपल्या रेकॉर्ड्स मध्ये येतं बघा, आपण लॅबमध्ये चेक केल्यानंतर तुमचं सोडियम आणि पोटॅशियम वाढलंय किंवा कमी झालंय, तर अशांना सेल्युलॉस खूप चांगलं काम करतं. ज्यांना इंच लॉस करायचं आहे, ज्यांना त्यांची पॅन्ट घट्ट होते, पोट बाहेर येतं, अशा सगळ्या लोकांना इंचेस जर लॉस करायचा असेल तर त्यांनी हे न्यूट्रिशन डेफिनेटली वापरायला पाहिजे. दिवसातून 3दा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, एक गोळी विथ लॉट्स ऑफ वॉटर इनटेक. योग्य पाणी आपण प्यायलोच पाहिजे. येस. अतिशय महत्वाचं नेक्स्ट न्यूट्रिशन आहे सेल ऍक्टिव्हेटर. आपल्या अनेक लोकांना हे न्यूट्रिशन माहितीच नाहीये. ड्यू टू स्ट्रेस अँड टेन्शन, सेल्स ऑफ अवर बॉडी गेट्स डॅमेज. ऑल्सो आफ्टर एनी सर्जरी सेल्स गेट डॅमेज. बरोबर आहे. सो अशा वेळेस सेल ऍक्टिव्हेटर आपल्याला काम करतं. आपल्या सेल्सला ऍक्टिव्हेट करणं जे महत्वाचं आहे, अँटीऑक्सिडंट रूपामध्ये ज्यांनी काम केलं पाहिजे ते सेल ऍक्टिव्हेटरचं काम करतं. आपल्या बॉडीला एनर्जाइज करायचं काम करतं. त्याच्यामुळे ज्यांना अँटी एजिंग पाहिजे, किती अशा कॉलवर महिला आहेत, माझ्या बहिणी आहेत, ज्यांना की आपल्या वयापेक्षा 10 वर्ष यंग दिसायचंय. माधुरी दीक्षित, हेमा मालिनी, ह्या लोकांसारखं ज्यांचं वय 60च्या आसपास आहे पण जे दिसतात 40शीतले, किती लोकांना असं दिसायचंय? येस. सेल ऍक्टिव्हेटर हे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकतं. राईट. ग्रोथ ऑफ अवर बॉडी. स्किन मधला डलनेस आहे, मिस्टेज आपल्याला बॉडी दिसते. बरोबर आहे. अशा लोकांनी दिवसातून 2दा ही गोळी डेफिनेटली घ्यायची आहे, ज्याच्यामुळे की त्यांना खूप मदत होऊ शकते. हर्बल कंट्रोल. येस. अगेन हर्बल कंट्रोल अनेक लोकांना माहिती सुद्धा नाहीये. इट इज अ ब्लेंड ऑफ ग्रीन, ब्लॅक अँड ओलॉंग टीज which contains caffeine that stimulates your metabolism. किती लोकांना डॉक्टरांनी सांगितलंय तुमचं मेटाबॉलिझमच कमी आहे, हो, तुमचं मेटाबॉलिझमच वीक आहे. अशा लोकांनी ही टॅबलेट नक्कीच वापरायला पाहिजे, कारण याच्यामध्ये जे शुद्ध केलेलं कॅफेन आहे ते तुमच्या बॉडी मेटाबॉलिझमला स्टिम्युलेट करतं, एनर्जेटिक तुम्हाला दिवसभर ठेवतं आणि अलर्ट तुम्हाला ठेवतं. 1 टॅबलेट ट्वाइस अ डे तुम्हाला ह्याची गोळीचं रेकमेंडेशन आहे. बरोबर आहे. अनेक टार्गेटेड न्यूट्रिशन आपल्याला इथे सांगितलं जाणार आहे, ज्याच्याबद्दल मी बोलणार आहे की तुमचा प्रॉब्लेम तुम्ही आयडेंटिफाय करायचा आणि तुम्हाला ह्यानी मदत होणार आहे. आपण डिरेक्टली एक प्रॉडक्ट तुम्हाला दाखवूया, एक न्यूट्रिशन तुम्हाला दाखवूया. सगळ्यात महत्वाचं न्यूट्रिशन ॲलो प्लस कॅप्सूल हेल्प्स टू क्लेन्स अँड काम द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. अनेक लोकांना ऍसिडिटीचे प्रॉब्लेम आहे, खाल्लेलं अन्न नीट पचत नाही, डायजेशनचे प्रॉब्लेम आहेत. अशा लोकांनी
आपल्या शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढून टाकावं, आपली इम्युनिटी वाढावी, आपलं बॉवेल फंक्शन जे आहे, सकाळी पोट स्वच्छ व्हावं, ह्या सगळ्या गोष्टींची जर तुम्हाला गरज वाटत असेल तर ॲलो प्लस कॅप्सूल तुम्ही सकाळ संध्याकाळ एक नक्कीच वापरू शकता. याने तुमचं डायजेशन पण इम्प्रूव्ह होईल, स्किन पण चांगली राहील आणि एक स्मूथ फिलिंग तुम्हाला येईल. आणि ज्यांना लिक्विड फॉर्म मध्ये आहे त्यांच्यासाठी तर कंपनीने हर्बल ॲलो कॉन्सन्ट्रेट ड्रिंक मिक्स तयार केलेला आहे. प्रीमियम क्वालिटी ऑफ ॲलो कॉन्सन्ट्रेट याच्यामध्ये आहे. मित्रांनो, भारतामध्ये 767 प्रजाती आहेत ॲलो कॉन्सन्ट्रेटच्या, पण त्या सगळ्याच आपल्याला गरजेच्या आहेत का? नाही. हे अतिशय ऑर्गॅनिक फार्मिंग तयार करून प्रीमियम क्वालिटीचं ॲलो कॉन्सन्ट्रेट कंपनीने तयार केलेलं आहे, जे आपल्या स्टमकला सुदनिंग देतं. जेही आपण अन्न खातो ते पचायला मदत करतं, डायजेशन चांगलं होतं, आपली जी गट हेल्थ आहे त्यांनी त्याला मदत करते आणि लो कॅलरीज ड्रिंक आहे. आणि टेस्ट तर मी काय सांगू, ओ माय गॉड, जे लोक घेतायत त्यांनाच कळतं की याची काय टेस्ट अमेझिंग आहे. येस, अगेन आपण कॉन्सन्ट्रेट करत असतो. प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक आयुर्वेदाचार्य, प्रत्येक वेलनेस कोच तुम्हाला हे सांगतो की जर तुमचं पोट चांगल्या पद्धतीने काम केलं तर तुम्ही 100पासून 99,000पासून लांब राहू शकता, 100पैकी. त्याच्याकरता चांगले बॅक्टेरिया तुमच्या पोटामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. चांगले बॅक्टेरिया काय करतात? अन्न चांगलं पचवतात आणि शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढतात आणि डायजेशनला मदत करतात. त्याच्यामुळे रोज एक सॅचेट सिम्पली प्रोबायोटिक हे आपण जर वापरलं तर चांगले बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये जाऊन वाईट बॅक्टेरियांना मारून टाकतात. त्याच्यामुळे डायजेस्टिव्ह हेल्थ यांनी स्ट्रॉंग होते, आपली इम्युनिटी सिस्टीम चांगली होते, पोट चांगलं स्वच्छ होतं आणि आपण वेगवेगळ्या पोटांच्या विकारांपासून डेफिनेटली लांब राहू शकतो. येस, अनेक लोक सलाद खायचा कंटाळा करतात माझ्या सकट. कुठेही आपण गेलो की डायरेक्टली जिकडे मस्त बटर रोटी, आलू मटर ठेवलेलं आहे आपण त्या स्टॉलवर जाऊन तुटून पडतो. किती वेळा आपण ही गोष्ट करतो. मित्रांनो, कुठेही आपल्याला जर जेवायला जायचं असेल किंवा घरी सुद्धा तुम्हाला वेळेचा अभाव असेल किंवा तुम्ही कंपनीत लंच करत असाल तर तुम्ही ऍक्टिव्हेटेड फायबर ही टॅबलेट सोबत ठेवली पाहिजे. कारण आपल्या पोटामध्ये अन्न जायच्या अगोदर फायबर जाणं हे अत्यंत गरजेचं आहे, जे तुमची हंगर पण कंट्रोल करतं. तुम्ही जे अन्न खाता ते आपोआप तुम्ही कमी क्वांटिटीत खाता, वेट लॉसला मदत करतं. त्याच्यामध्ये 0 कॅलरीज आहेत. अशी गोळी आपल्याला डायरेक्ट फायबर 40 ग्राम फायबर आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट आहे, जी याच्यातून कंप्लीट होते. ओके, सो माझ्यासारखे जे आळशी लोक आहेत ज्यांचं सलाड खाणं होत नाही, अशा लोकांना ऍक्टिव्हेटेड फायबर खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतं. लंचच्या अगोदर, डिनरच्या अगोदर किंवा ब्रेकफास्टच्या अगोदर तुम्ही ऍक्टिव्हेटेड फायबरची गोळी घ्यायची आहे आणि मग करायचं आहे. त्याचप्रमाणे ज्यांना शेक मध्ये वापरायचं आहे ते ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स सुद्धा वापर करू शकतात, जे अगेन आपल्या पोटाचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं. ज्यांना इनडायजेशन आहे, पाईल्स आहे, फिशर आहे, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, अशा लोकांचं मेजर रिझन असतं पाण्याचं इंटेक कमी करतो आणि आपण फायबर कमी खातो. सो ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्सचा एक स्कूप सुद्धा आपण जर आपल्या रोजच्या शेक मध्ये, फॉर्म्युला 1 मध्ये आपल्या किंवा पाण्यामध्ये ऍड करून घेतला तर आपल्या बॉडीची कंप्लीट फायबर रिक्वायरमेंट ही पूर्ण होत असते. राइट? यस. हार्ट हेल्थ, नहीं 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 नहीं, गलती मत करो. मैं आपके कॉलेज के जमाने के हार्ट हेल्थ के बारे में बात नहीं कर रहा हूं दोस्तों. मैं उसकी आपको मदद नहीं कर सकता हूं. अभी जिसके साथ शादी हो गई, अभी कुछ नहीं हो सकता, बराबर है. तो मैं उस हार्ट हेल्थ के बारे में बात नहीं कर रहा हूं. मैं वो हार्ट के बारे में बात कर रहा हूं ज्याला हृदय आपण म्हणतो आणि जे तुमच्या पूर्ण शरीरामध्ये रक्तभिसरण करत असतं, प्युअर ब्लड पंप करत असतं. पण हे हार्ट एवढं का बरं महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे का? कारण ऑक्सिजन आपल्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं असतं, जे की अतिशय सोप्या पद्धतीने करत असतं हे न्यूट्रिशन. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक एक पुढे जाऊन सांगतो की हे कसं काम करतं. सगळ्यात पहिले हर्बा लाईफलाईन. येस, हर्बा लाईफलाईनचे जे की बेनिफिट्स आहेत की त्याच्यामध्ये आहे ओमेगा 3 फॅटी ऍसिड. हे ओमेगा 3 आपल्याला अतिशय कमी गोष्टींमधून मिळतं, म्हणजे न व्हेज मधून मिळू शकतंय न नॉनव्हेज सोर्स मधून मिळू शकतंय. हे आपल्याला कंपनीने सॉफ्ट जेल कॅप्सूल मध्ये आपल्याला ओमेगा 3 दिलेलं आहे, जे आपल्या बघा म्हणजे नावच काय दिलेलं आहे त्याचं, हर्बा लाईफ लाईन. आपल्या आयुष्याची दोरी जर तुम्हाला स्ट्रॉंग ठेवायची असेल
तर तुम्ही तुमच्या हार्ट करता हे नक्कीच वापरू शकता. आणि ह्याचा एक चांगला इफेक्ट हा आहे की तुमच्या डोळ्यांचा सुद्धा क्वालिटी यांनी खूप चांगली सुधारते, बरोबर. कारण याच्यामध्ये DHA आहे, विच ऑल्सो हेल्प सपोर्ट नॉर्मल ब्रेन फंक्शन अँड विजन, राईट. दुसरं टार्गेटेड न्यूट्रिशन नाईट वर्क्स. माझ्या आणि भाग्यश्री मॅडमचं फेवरेट मी तर म्हणेन नाईट वर्क्स, कारण ह्याच्यामध्ये L-आर्जिनिन आपल्या बॉडीमध्ये मिळतं, जे की रात्रभर आपल्या शरीरामध्ये नायट्रस ऑक्साईड प्रोड्यूस करायचं काम करतं, ज्याच्यामुळे की ऑक्सिजनेटेड ब्लड अक्षरशः केसांपासून नखांपर्यंत सगळी दूर जातं. अनेक लोकांच्या आपण क्लेम करत नाही, बट ज्यांना अगदी स्ट्रोक्स आलेले आहेत त्यांना सुद्धा मदत होते. ज्यांना लकवा मारलेला आहे त्यांना सुद्धा चालायला आपण मदत करू शकतो. ह्याच्यामध्ये रोज 1 स्कूप आपण आपल्या पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये सरबतासारखं टाकून हे आपल्याला रोज रात्री झोपताना घ्यायचं आहे, राईट. अगेन बीटा हार्ट. बीटा हार्ट काय करतं माहितीये का, आपल्या ज्या नसा असतात ना ज्याच्यातून रक्त फ्लो होतं, तो हे रक्त फ्लो होण्याकरता जो अडथळा येतो, कोलेस्ट्रॉल जमून जातं. बरेचदा आपल्या चुकीच्या हॅबिट्समुळे ते कोलेस्ट्रॉल त्या रक्तवाहिन्यांमधनं बाहेर काढायचं काम हे करतं, ज्याच्यामध्ये की खूप रिच क्वालिटीचं बीटा ग्लुकोन पावडर आहे. हे इतकं चांगलं फायबर आपल्या शरीरामध्ये जातं की आपलं कोलेस्ट्रॉल लेवल कमी होतं आणि ब्लड फ्लो हा नॉर्मल होतो. रोज 1 सॅचेट 1 ग्लास पाण्यामध्ये आपण हे घेऊ शकतो किंवा आपल्या शेक मध्ये सुद्धा आपण टाकू शकतो. यानी आपला हार्टचा जो क्वालिटी आहे, आपल्या हार्टच्या वेसल्सला जी ताकद मिळते ते पुन्हा आपण रिगेन करू शकतो. येस, अनेक घराघरांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत जॉईंटचे. कसे प्रॉब्लेम्स आहेत, गुडघे दुखतात, कंबर दुखते, पाठ दुखते, शरीर आखडलेलं असतं. अशा लोकांनी जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम हे आपल्याला घ्यायचं आहे. तर कॅल्शियम ही प्रत्येकाच्या शरीराची नीड आहे, कारण जर कॅल्शियम कमी असेल तर आपले केस गळतात, आपली हाडं ठिसूळ होतात, दात ठिसूळ होतात, आपल्या मुलांची वाढ नीट होत नाही, ऑस्टिओपोरोसिस सारख्या गोष्टी आपल्याला त्रास देऊ शकतात. त्याच्यामुळे रोज 1 हर्बल कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये जाणं हे अत्यंत गरजेचं आहे, ज्यांनी बोन डेन्सिटी वाढते. एक उदाहरण देऊ का, आपण किती लोकांचं ऐकतो बरं, काही नाही, बाथरूम मध्ये पाय घसरून पडला आणि हिप जोन फ्रॅक्चर, चालता चालता फक्त पाय मुरगळला माझा पण फ्रॅक्चर होतं की नाही. असं जस्ट वेव करा बरं, किती वेळा आपण ऐकतो असं लोकांना. काही नाही, चालता चालता पाय मुरगळला आणि डायरेक्ट फ्रॅक्चर. का बरं हे होतं, कारण की आपली हाडं ठिसूळ आहेत. आपल्या शरीराच्या ज्या गरजा आहेत कॅल्शियमच्या, त्या नॉर्मल अन्नातून पूर्ण होत नाहीये. म्हणून आपल्याला सगळ्यांना रोज ही 1 गोळी घेणं अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर जॉईंट सपोर्ट हे आपल्या कार्टिलेज, बोन्स आणि जे मुव्हेबल जॉईंट्स आहेत ना, हे बघा आपण आहे ना, आपले जॉईंट सगळे या पद्धतीने काम करत असतात दिवसभर. त्या जॉईंट्स मधलं जे व्यंगण आहे ते कमी होतं. सो ते व्यंगण नीट करण्याकरता आपल्याला कॉपर, मॅग्नेशियम आणि ग्लुकोसामाइन हे आपल्याला गरजेचं असतं, जे या जॉईंट सपोर्ट मधनं मिळतं. त्याच्यामुळे अगदी आर्थरायटिस मध्ये सुद्धा लोकांना हे खूप काम करायला मदत करतं. ही गोळी आपल्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ 1-1 घ्यायची आहे. सो कॅल्शियम आणि जॉईंट सपोर्ट हे डेफिनेटली जबरदस्त गोळी आहे. चिल्ड्रन्स हेल्थ वर आपण काम करणार आहोत. मी नेहमी सांगतो, आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य जर आपल्याला हवं असेल तर त्याची नीव आपल्या घरात आहे. सो आपल्या घरच्या लहान मुलांना आपण एक बॅलन्स न्यूट्रिशन देणं अत्यंत गरजेचं आहे. मी नाव घेऊन सांगतो, बोर्नविटा, मॉल्टोवा ह्या ज्या गोष्टी आपण मार्केटमध्ये आणतो त्याच्यामध्ये निव्वळ साखर आणि चॉकलेट आहे, त्याच्यामध्ये दुसरं काहीही नाही. आणि हे प्लांट बेस्ड हर्ब्स पासून तयार केलेलं जे डायनोशेक आहे, ज्याच्यामध्ये 17 एसेन्शियल विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत, जे आपल्या लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाकरता अत्यंत गरजेचं आहे. असं आहे हे डायनोशेक घराघरांमध्ये प्रत्येक मुलाला पोहोचलं पाहिजे, ज्याच्याकरून त्यांच्या शरीराची आणि मनाची वाढ नीट चांगली होते. बरोबर आहे, त्यांची हाईट चांगली वाढू शकते. त्यांच्या डोळ्यांवर नंबरचे चष्मे जर असतील तर ते कमी व्हायला मदत करतात. अगेन आपण कुठलाही क्लेम करत नाहीये, बट हे घडताना आम्ही बघितलेलं आहे, राईट. हे मेडिसिन नाहीये, हे चांगलं पोषण आहे. त्याच जोडीला आपण त्यांना शेकमेट सुद्धा देऊ शकतो. मुलांना 1 चमचा डायनोशेक आणि 1 चमचा शेकमेट जर आपण दिलं तर इट इज अ परफेक्ट मेट फॉर युअर फॉर्म्युला 1 ऑल्सो अँड युअर डायनोशेक ऑल्सो. कारण की ह्याच्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 हे भरपूर प्रमाणामध्ये आहे,
ज्याने की तुमच्या एक शेकला घट्टपणा पण येतो, त्याची टेस्ट पण एनहान्स होते आणि गुड क्वालिटीचं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आणि अगेन त्याच्यामध्ये नॅचरल स्वीटनर आहे. साखर जे एक स्लो पॉइझन आहे त्याची आपल्याला गरज नाहीये. याच्यामध्ये स्टिविया लीव्स नावाचं नॅचरल स्वीटनर आहे जे तुमच्या शेकला टेस्ट सुद्धा देतं, तुमचे कॅलरीज सुद्धा वाढवत नाही. त्याच्यामुळे आम्ही तर घरामध्ये शेकमेटचे गुलाबजाम बनवतो, बरोबर आहे. आम्ही तर शेकमेट पासून कॉफी बनवतो. अशा अनेक गोष्टी आपल्याला करता येतात, पुडिंग बनवता येतं. हे एक एक्सलंट सोर्स आहे शेकमेटचं, याच्यावर आपण वेगळं सेशन ठेवूया. येस, सगळ्या माझ्या बहिणींचं आवडतं न्यूट्रिशन स्किन बूस्टर, बरोबर आहे. कारण की आपल्या शरीरामध्ये जे नॅचरल स्किन कोलेजन तयार व्हायला पाहिजे ते आपल्या चुकीच्या हॅबिट्समुळे तयार होत नाही. रोज एक सॅचेट जर आपण स्किन बूस्टर घेतलं तर त्यांनी काय होतं माहितीये. येस, मी पण प्राऊडली शेअर करू इच्छितो की 46व्या वर्षी जर तुम्हाला कॉलवर माझी स्किन अशी दिसत असेल तर त्याचं एक मेजर कारण आहे, आय टेक न्यूट्रिशन फॉर माय स्किन. जर तुमच्या चेहऱ्याला ग्लो हवा असेल, आतून तुम्हाला एनर्जेटिक फील व्हावं असं वाटत असेल तर रोज एक सॅचेट स्किन बूस्टरचं आपण नक्की घेऊ शकतो, जे आपल्या स्किनला पोषण देतं, न्यूट्रिशन देतं आणि हेल्दी स्किन व्हायला मदत करतं. इट इज अ रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B2, B6, नियासिन अँड बायोटिन. आणि याचा एक चांगली गंमत ही आहे की याच्यामध्ये कोलेजन असल्यामुळे आपोआप आपल्याला गुडघ्यांना आणि आपल्या सगळ्या जॉईंट्सला सुद्धा मदत करतं. अगेन दिस इज फ्री फ्रॉम आर्टिफिशियल स्वीटनर. एक सॅचेट रोज एक मोठ्या 250 ml पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये आपल्याला रोज घ्यायचं आहे फॉर अवर स्किन. येस, हायड्रेट. मित्रांनो, अतिशय गरमीचे दिवस येत आहेत ज्याच्यामुळे की आपण कितीही पाणी जरी प्यायलो तरी आपल्या स्किन मध्ये ते शोषायची जी क्षमता आहे, ऍब्झॉर्ब करायची क्षमता आहे ती कमी असते. म्हणून आपण हायड्रेट रोज एक जर सॅचेट घेतलं तर आपल्याला जे इलेक्ट्रोलाइट आपल्या शरीराला गरजेचे आहेत, B1, B2, B5, B12, या सगळ्या गोष्टी आपल्याला या हायड्रेट मधून मिळतात. म्हणून खास करून जे खूप स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये आहेत ना, त्यांनी रोज हे एक सॅचेट नक्कीच घेतलं पाहिजे आपली बॉडी हायड्रेटेड ठेवण्याकरता. आणि त्याचबरोबर जे खास करून जिम लवर्स आहेत, जे मेहनतीचं काम करतात, त्यांना फक्त रोजच्या आहारापेक्षा ऍडिशनल न्यूट्रिशनची गरज आहे, ज्याच्याकरता आपल्याकडे अवेलेबल आहे हर्बलाइफचं रिबूल्ड स्ट्रेंथ. यानी काय होतं, इट रिबिल्ड्स युअर स्ट्रेंथ. एक्सेसिव्ह व्यायाम करत असताना आपल्या मसल्सचं जे वेअर अँड टिअर होतं त्याच्यानंतर वडापाव पावभाजी खाऊन उपयोग होणार आहे का? नक्कीच नाही. सो अशा सगळ्या जिम लवर्सला जे खूप मेहनत करतात, सायकलिंग करतात, ज्यांची अंग मेहनत भरपूर होते किंवा ज्यांना बॉडी बनवायची आहे, अशा सगळ्या लोकांनी रोज एक सॅचेट रिबिल्ड स्ट्रेंथचं घ्यायचं आहे, ज्याने तुमची मसल पॉवर वाढत असते. राईट. येस, त्याचबरोबर आयुर्वेद हे आपल्या भारताला मिळालेलं एक वरदान आहे आणि आपली ही कंपनी खास करून इम्युनिटी करता आणि ब्रेन करता त्यांनी अतिशय सुंदर 2 न्यूट्रिशन काढलेले आहेत. ज्याचं पहिलं आहे व्हिटिलाइफचं ब्रेन हेल्थ. अनेक घरांमध्ये आज डिप्रेशन आहे, अँझायटी आहे, स्ट्रेस आहे, रात्री गाढ झोप लागत नाही आणि त्याच्याकरता लोक केमिकल युक्त ॲलोपॅथिक गोळ्या खातात झोपेच्या. माय डिअर फ्रेंड्स, प्लीज बी अवे फ्रॉम दोज ॲलोपॅथिक मेडिसिन्स. आपल्याला काय करायचं आहे, ब्रेन हेल्थची फक्त एक गोळी रात्री घ्यायची आहे, ज्याच्यामध्ये की ब्राह्मी आहे. अनेक असे हर्ब्स आहेत जे तुम्हाला नॅचरली मेंटल शांत करतात, मन आणि शरीर शांत करतात, तुम्हाला गाढ झोप लागते. ज्या लोकांना अभ्यास करतात, ज्या मुलं IPSC UPSC 10वी 12वीचं प्रेशर आहे, अशा विद्यार्थ्यांनी रोज रात्री झोपताना जर एक ब्रेन हेल्थची गोळी घेतली तर ते दिवसभर फ्रेश राहतील आणि रात्री गाढ झोप लागेल आणि त्यांचं मन आणि शरीर हे अतिशय शांत पद्धतीने काम करू शकेल. येस, अगेन मी इथे सांगू इच्छितो, ज्या घरांमध्ये लोक सारखे आजारी पडतात, ज्यांची इम्युनिटी वीक आहे, सारखे व्हायरल इन्फेक्शन ज्यांना होतं, पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेली ही अशी गोळी जिचं नाव आहे इम्युन हेल्थ, ज्याच्यामध्ये काळमेघ आहे, तुळशी आहे आणि कुटिका टॅबलेट्स आहेत, जी आपल्याला सारखं सर्दी खोकला होतो, अशा लोकांनी रोज एक गोळी रात्री झोपताना किंवा सकाळी आपल्या ब्रेकफास्ट बरोबर जर आपण इम्युन हेल्थची घेतली तर आपण सारखे आजारी पडणार नाही, आपली बॉडी स्ट्रॉंग बनेल. राईट.
येस, मी अगेन नेहमी भर देतो आपल्या घरच्या सगळ्या महिला 16-18 वर्षांपासूनच्या 50-60 आलेल्या महिलांपर्यंत कंटिन्युअसली हॉर्मोनल चेंजेस होत असतात. त्याच्यामुळे आयसोफ्लेवॉन्स आणि चेस्ट बेरी एक्स्ट्रॅक्ट पासून तयार केलेलं हे जे फॉर्म्युलेशन आहे वुमन्स चॉईस, हे रोज रात्री 1 गोळी घेऊन जर आपण ज्या सगळ्या महिला जर झोपल्या तर त्यांच्या पूर्ण हॉर्मोनल इम्बॅलन्स जो होतो, चिडचिडेपणा, स्ट्रेस, मूड स्विंग्स, या सगळ्या गोष्टींना मदत होते. खास करून मेनोपॉज जेव्हा जवळ यायला लागतो त्याच्यामुळे जे हॉर्मोनल डिस्फंक्शन होतं, अशा सगळ्या महिलांनी तर खास करून रोज 1 गोळी वुमन्स चॉईसची आपल्या कोचच्या गायडन्स मध्ये हे सगळं टार्गेटेड न्यूट्रिशन घ्यायचं आहे. हे सेशन झाल्यानंतर कोणीही ताबडतोब हे ऑर्डर करायचं नाहीये, आपल्या कोचचा सल्ला घ्यायचा आहे आणि कोचच्या सल्ल्यानुसारच आपल्याला हे न्यूट्रिशन लगेचच घ्यायचं आहे. ओके, येस. सो हे जे काय न्यूट्रिशन मी आपल्या सगळ्यांना सांगितलं, यांनी काय घडतं, बेसिकली आपल्या शरीराची शुद्धता घडते, क्लेन्झिंग घडतं, डिटॉक्सिफिकेशन घडतं आणि आपल्या शरीरामध्ये ज्या बेसिक गरजा आहेत त्या सगळ्या आपल्या पेशींना ज्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या जातात. आपल्याला एनर्जेटिक वाटतं, आपली व्हायटॅलिटी वाढते, आपण आपल्या एज पेक्षा कमी दिसतो, यंग दिसतो, आपलं हेल्दी एजिंग होतं, आपली इम्युनिटी स्ट्रॉंग राहते, बरोबर आहे, आणि फॅट लॉस होतं आणि मसल गेन होतं. असं सगळं हे 350 जे डॉक्टर्स आहेत, जे की सायंटिस्ट डॉक्टर्स आहेत, यांच्या निगराणीखाली ही कंपनी गेल्या 96 देशांमध्ये हे न्यूट्रिशन चालू आहे आणि भारतामध्ये 21 वर्षांपासून हे न्यूट्रिशन चालू आहे, बरोबर आहे. सो एकदा आपण परत फक्त रिवाइज करून घ्या की आपण इकडे काय काय ऍडव्होकेट करतो या हेल्थ बास्केट फोरमवर. एक्सरसाइज, येस, डेली 20% एक्सरसाइज, न्यूट्रिशनल स्नॅक्स, स्मॉल फ्रिक्वेंट मील्स आपण कुठले घेतले पाहिजे, जसं आपण नेहमी सांगतो ब्रेकफास्ट जर आपल्याला स्नॅकिंग करायचं झालं तर आपण ड्रायफ्रूट खाल्ले पाहिजे, आपण खारे फुटाणे खाल्ले पाहिजे, आपण काला चनाचं सलाड खाल्लं पाहिजे, मूग मटकीचे स्नॅक्स खाल्ले पाहिजेत, त्याच्यानंतर हेल्दी ब्रेकफास्ट जो आपण सगळेजण घेतो, आपण योग्य पाणी प्यायलो पाहिजे आणि आपण 6 ते 8 तासाची गाढ झोप नक्कीच घेतली पाहिजे. ह्याच बरोबर पॉझिटिव्ह थॉट्स, आपल्या फॅमिली मेंबरला, आपल्या शेजारच्या पाजाऱ्यांना मदत करायची जी इच्छा आहे, जो प्रेम वाटण्याची जी इच्छा आहे, जे आपण एक स्टँड घेतला पाहिजे, घरोघरी आपला डॉक्टर, आपणच डॉक्टर बनलो पाहिजे, कारण वी आर नॉट लिव्हिंग इन होम, वी आर लिव्हिंग इन आवर बॉडी. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की तुम्ही कुठे राहता, तर आपण उत्तर देतो घरात, बट ऍक्च्युली घरात राहण्याच्या अगोदर आपण आपल्या शरीरात राहत असतो. त्याच्यामुळे हे जे मंदिर आहे, हे जे गुरुद्वारा आहे, हे जे मस्जिद आहे, हे आपलं शरीर आहे आणि देवाने आपल्याला जे शरीर दिलेलं आहे त्याला स्ट्रॉंग ठेवण्याचं काम हे आपणच करत असतो, बरोबर आहे. आणि आपलं हे धर्म आहे आपलं की आपलं शरीर निरोगी ठेवण्याकरता आपण सगळेजण कटिबद्ध झालो पाहिजे, करेक्ट. त्याच्यामुळे जे आपलं पर्पज आहे टू मेक द वर्ल्ड हेल्दियर अँड हॅपियर, याच्याकरता आपण सगळ्यांनी हे हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आणि हेल्दी ऍक्टिव्ह फूड हे आपण आपल्या स्वतःच्या घरात तर केलंच पाहिजे. ऍट द सेम टाइम आपण हे जास्तीत जास्त वाढवण्याचं काम केलं पाहिजे. घराघरांमध्ये आपण हा आपला जो प्रोग्राम आहे हा आपण पोहोचवला पाहिजे. नुसतंच स्वतःपुरतं विचार करून आपल्याला चालणार नाहीये. सो मी इन्व्हाइट करतो कॉलवरच्या प्रत्येक व्यक्तीला की हे जो चहा नाश्ता आहे हा मी किमान 4 ते 5 नवीन घरांमध्ये रोज वाढवणार, असा आपण एक दृढ निश्चय केला पाहिजे. आणि आपण घराघरांमध्ये डॉक्टरांची आणि केमिस्टची गरज पडणार नाही, कारण आपणच आपले हेल्दी डॉक्टर बनू, याच्याकरता आपण प्रयत्नशील असलो पाहिजे. सो थँक्यू सो मच. सगळ्यांनी भरपूर वेळ देऊन माझं जे म्हणणं होतं ते ऐकलं. त्याचा माझा उद्देशच हा आजचा होता की अनेक न्यूट्रिशन आपल्याकडे अवेलेबल आहे पण आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यामुळे अतिशय शॉर्ट मध्ये मी प्रत्येक न्यूट्रिशनची तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, हे न्यूट्रिशन आपल्याला कोचच्या सल्ल्याने किती घ्यायचं आहे, कधी घ्यायचं आहे, का घ्यायचं आहे, याची आपल्याला खरोखरच गरज आहे का, हा विचार करून आपल्या आयडी वरूनच मागवायचं आहे. कारण हे न्यूट्रिशन फ्लिपकार्ट आणि तुमच्या कुठल्या
ज्या साईट्स असतात Amazon या सगळ्या याच्यावर सुद्धा अवेलेबल आहे. पण माय डिअर फ्रेंड्स, ते सगळं न्यूट्रिशन दर्जाचं आहे. ती सेकंड कॉपी आहे. दॅट इज नॉट ओरिजिनल प्रॉडक्ट. त्याच्यामुळे फक्त तुमच्या आयडी वरून किंवा तुमच्या कोचला सांगूनच तुम्हाला हे न्यूट्रिशन ऑर्डर करायचं आहे. कारण अदरवाईज ह्या ऑनलाईन साईट्स वरून मागवलेलं न्यूट्रिशन हे आपल्या हेल्थला खराब करतं. लोक डायरेक्ट आजारी सुद्धा पडलेले आहेत. त्याच्यामुळे कृपा करून ही चूक करू नका. हे सगळं न्यूट्रिशन तुमच्या आयडी वरूनच मागवा. ओके, आणि ते सुद्धा आपल्या कोचच्या सल्ल्याने. सो थँक्यू सो मच. मला जे काय तुमच्याशी शेअर करायचं होतं ते मी केलेलं आहे. या संदर्भात जर कोणाचा जर प्रश्न असेल की बाबा आम्हाला समजलेलं नाहीये किंवा आम्हाला एखाद्या न्यूट्रिशन विषयी माहिती पाहिजे किंवा कसं ऑर्डर करायचं, तर त्यांनी जरूर हँड रेज करू शकता. आपण त्यांच्या प्रश्नाला नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करूया. येस, थँक्यू सो मच. ओव्हर टू आवर होस्ट वृंदा मॅम. थँक्यू सर, थँक्यू. खूप सुंदर रीतीने तुम्ही सांगितलेलं आहे. नेहमीप्रमाणे तुमचा स्वीट आवाज, स्वीट कपल आणि तुमचं ते गुस्ताफी माफ सर, तुमचं ऑल माय डिअर फ्रेंड हा शब्द खूप आवडतो मला. छान वाटतं ते ऐकून. आणि तुम्ही सगळ्यांच्या काळजीपोटीच बोलता हे पण समजतं. तुम्ही स्वतःच एक हे आहे ना, केमिस्ट आहे, तर त्यामुळे एकदम तुमची तळजोड समजते तुम्हाला की काय आहे की सगळ्यांनी हेल्दी ब्रेकफास्ट घ्यावा लागेल. सर मी माझं सांगू शकते, माझं सांगते मी तुम्हाला. मी याला आता 2 वर्षाला जॉईन झालेली आहे आणि माझा मुलगा 23 वर्षाचा आहे, मुलगी पण आहे. तर मी याच्या जॉईन झाल्यामुळे सर मला म्हणजे घरात मला बेनिफिट हा झाला की स्वतः मी तर घेते, मिस्टर पण घेतात आणि माझा मुलगा जे की टीनेज मुला पिझ्झा खाऊ दे, बर्गर खाऊ दे, पण तो ते न करता सर मी जे फॉलो करेल तेच करतो. म्हणजे घरी काकडी खाईल, गाजर, म्हणजे असं ऐन टाइम असं नाही हे खाऊ ते खाऊ. त्याला असं म्हणजे ऐकून आता मी जेवण करताना मोठा आवाज ठेवते, सगळे ऐकतात घरात. त्यामुळे तो मला वाटतं की एक तो खूप छान मला बेनिफिट मिळालं. तब्येत कमी जास्त होणारच आहे, ठीक आहे, ते आपल्यावर आहे, आपण किती आपल्याला देतो. आणि याच्यात मी आल्यानंतर मला पण खूप बेनिफिट मिळालं की मी 2 वर्षापासून म्हणजे असं मी दावा नाही करत, पण डॉक्टरकडे जायची मला गरज नाही पडली. कारण मी माझी लाईफस्टाईल चेंज केली, खाण्यापिण्यात, झोप वगैरे सगळं जर व्यवस्थित केलं आपण, तर मला वाटत नाही आपल्याला खरंच काही असा आजार होईल. आणि ते आपले रोज सेशन होतात, त्यातून आपण एक पॉझिटिव्ह आपलं माइंडसेट होतं. आणि आपण आपल्याला जर वेळ दिला ना सर, तर आपल्याला मला तरी वाटत नाही की आपल्याला हेल्दी राहायलापासून कोणी म्हणजे रोखू शकत नाही. आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. आपण आपल्याला कसं ठेवायचं आपल्यावरच आहे. सुंदर, तुम्ही असं खूप सुंदर असं माहिती दिली आपल्याला, काय प्रोडक्ट काय काम करतात आणि कसे घ्यायचे, काय घ्यायचे. आता हँडल पण भरपूर झाले सर. येस, मला खरंच एक गोष्ट ऍड करायला आवडेल वृंदा मॅम, की जरी मी बाय प्रोफेशन केमिस्ट असलो, गेले 21 वर्ष औरंगाबादमध्ये माझं फार्मसी शॉप आहे, पण जरी माझं प्रोफेशन हे औषध विक्रीचं असलं, तरी माझा जास्तीत जास्त हा प्रयत्न असतो की लोकांनी औषधी विना जगायला शिकावं. एक नॅचरल आपल्याला डॉक्टर आणि केमिस्ट पासून खरोखरच लांब कसं राहता येईल याच्यासाठीच हा आपला फोरम आहे. कारण ऑफकोर्स डॉक्टर्स हे आपल्याला लाभलेले देव आहेत, देवानंतर आपण डॉक्टरांची पूजा करतो. पण आपलं म्हणणं फक्त एवढंच आहे की जोपर्यंत इमर्जन्सी येत नाही तोपर्यंत आपल्याला डॉक्टरांची गरज पडू नये. गरज डॉक्टर आहेतच, बरोबर आहे. म्हणजे बघा, माझं जर हार्टच तुटलं, मला हार्ट अटॅकच आला, तर तिथे आपण मदत करू शकणार आहे का? डेफिनेटली नाही. तिथे मला ऑर्थोपेडिक सर्जनच लागेल, तिथे मला हार्ट स्पेशालिस्टच लागेल. सो इमर्जन्सी करता आपण डॉक्टर, ॲलोपॅथी ह्याच्याकडे जायला काहीच हरकत नाही. बट जे आपले डिसऑर्डर्स आहेत त्यांना बरं करण्याची क्षमता आपल्या शरीरामध्येच आहे. आणि म्हणून आपण हा प्रयत्न करत असतो की हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आणि न्यूट्रिशन ह्यानीच आपल्याला मदत व्हावी. येस वृंदा मॅम, थँक्यू. प्लीज कंटिन्यू. मला स्वतः अनुभव आलेला आहे की आपण लाईफ चेंज केली तर आपल्याला डॉक्टर सोबत जावं लागणारच नाही, असं म्हणजे खूप कमी प्रमाणात जावं लागेल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि माझं इथे आल्यापासून थायरॉइड पण कमी झालं आहे. म्हणजे मी डिस्क्लेमर की माझं झालं, सगळ्यांचं होईल असं कमी जास्त होऊ शकतं, पण माझी 50ची गोळी 25 आली. आणि मला वाटतं की असं पण येईल की माझी गोळी नील पण होऊन जाईल. आणि त्या दिवशी मी खूप समाधानी आणि सगळ्यात हॅपी मी असेल, मला वाटतं असं. मला कोणी सांगायचं थायरॉइड जातच नाही, थायरॉइडची गोळी मरेपर्यंत घ्यावं लागतं. पण इथे समजलं की नाही, आपल्या लाईफस्टाईल चेंज केली आणि आपण आपले जर
मल्टीव्हिटॅमिन वगैरे जे आपण घेतो, हर्बल लाईफलाईन वगैरे, त्यात पण आपल्याला काही मिळतं आपल्याला असं व्हिटॅमिन्स वगैरे, त्यामुळे आपले होऊ शकतात असं. म्हणजे माझं झालं पण सगळ्यांचं होईल असं पण सांगत नाही मी. आपल्या येस आपल्या लाईफस्टाईल आपण बघू चेंज करू कसं होऊ शकतं. थँक्यू सर. मॅम. आणि एक गोष्ट मला खूप प्राऊडली शेअर करायला आवडेल की मी आता जवळपास 28 न्यूट्रिशनची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि 28 पैकी 27 न्यूट्रिशन मी आणि बागेश्री मॅडम रोज घेतो, एव्हरी डे. फक्त मी वुमन्स चॉईस घेत नाही आणि बागेश्री मॅडम मेल फॅक्टर प्लस घेत नाही. अदरवाईज 28 पैकी 27 न्यूट्रिशन आम्ही दोघंही कन्झ्युम करतो आणि त्याच्यामुळे आमच्यात ही पॉवर आहे की आम्ही तुमच्याशी ही गोष्ट शेअर करू शकतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे सगळ्या जणांनी न्यूट्रिशन वापरायला सुरुवात करा, अनुभव घ्या, तेव्हाच तुम्हाला समोरच्याला तितक्या पॉवरने सांगता येईल. बरोबर. मी पण किंगबुस्टर, मल्टीव्हिटॅमिन, कॅल्शियम, सेल्युलॉस आणि आपलं हर्बल लाईफलाईन घेते सप्लाय से. पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे और फिर लोगों को बताए, ऐसा भी होता है. येस येस. थँक्यू. येस अनुपमा मॅम. अनुपम आहे. येस, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजच्या सेशन बद्दल तर सांगायचं काही हेच नाही. आजचं कृष्णा सरांचं जी सुरुवातीची गोष्ट सांगितली ती खूप सुंदर होती. नंतर वर्कआउटही छान झाले आहे. आणि हर्षद सरांचा आवाज येतोय? येस येस येस. आवाज येतो. हा, तर सरांनी जी आता अवेअरनेस सांगितली आपल्या सगळ्या बाकीच्या प्रॉडक्ट बद्दल, म्हणजे मला वाटत होतं की सगळं माझ्याबद्दल सांगत होते. कारण काय होतं, आपण जे प्रॉडक्ट घेतोय त्याचा मला एवढा सुंदर एक्सपिरियन्स आला आहे. कारण ज्यावेळेस माझ्या मुलीचं ऍक्सिडेंट झाला आता, तर मला ती गोष्ट शेअर करायची खरी ती ऍक्च्युअली बऱ्याच दिवसापासून, की तिचं ऍक्सिडेंट झाल्यानंतर तिचं हार्ट क्रॅश झालं आणि तिचं बरंच मोठं ऑपरेशन झालं, तिला प्लेट्स वगैरे टाकण्यात आली. पण अशा अवस्थेत देखील तिने तिची एक्झाम दिली, तिचा इव्हेंट पास केला आणि डॉक्टर सांगत होते तिच्या इव्हेंटमध्ये जे ऑर्थोपेडिक्स वगैरे मोठे मोठे डॉक्टर्स तिने बोलवले होते, त्यांच्या कॉलेजनं बरेच लोक आले होते. ती एक्झिक्युटिव्ह मॅनेजर असल्यामुळे तिला सगळ्याच लोकांशी जवळून संपर्क आलेला होता. तर प्रत्येक वेळेस तिच्या हाताकडे पाहून तिला विचारत होते की तू काय मेडिसिन घेतेय, तू की एवढ्या लवकर म्हणजे तू रिकव्हर झाली. म्हणजे पडल्याच्या, तिचा ऍक्सिडेंट झाल्याच्या आणि ऑपरेशनच्या पिरियडमध्येच, त्या पिरियडमध्ये तिचे इव्हेंट, तिचे एक्झाम झाल्या, पण तिला एवढं लवकर रिलीफ मिळालं. म्हणजे हे सगळं आहे ते कॅल्शियम. कारण मागच्या वर्षीपासून आपण हे आपलं न्यूट्रिशन तर घेतोच, त्याबरोबर आम्ही कॅल्शियम, ब्रेन हेल्थ, स्किन बुस्टर हे सगळं सुरू आहे. त्याचा कुठेतरी हा म्हणजे डायरेक्ट जरी परिणाम आपल्याला दिसत नसला तरी मला खरंच इथे खूप डायरेक्ट परिणाम दिसला आणि जाणवला पण. कारण एवढं ऑपरेशन झाल्यानंतर एवढ्या लवकर रिकव्हर कोणीच होत नाही. म्हणजे ती एक दिवसही आराम न घेता ज्यावेळेस ती एक्झामला जाऊ शकते, ती एवढा मोठा इव्हेंट म्हणजे दिवसभर ती म्हणजे अगदी हात असा बांधून, हात बांधून तिने सतत दिवसभर उभ्यानं पूर्ण काम केलेलं आहे. तर त्यामुळे तिचा रिझल्ट तिथे डॉक्टर तिला विचारत होते की तू काय करतेस बेटा, तू एवढा ऑपरेशन झाल्यानंतर तू कसं काय उभं राहू शकते. तर ती अगदी गर्मानं सांगत होती की मी हर्बल लाईफ न्यूट्रिशन घेते, त्यामुळे मला कसलाही त्रास नाही. तिला खरंच ऍक्च्युअली सांगते मी, तिने एकही दिवस असं म्हटलेलं आहे की आई माझा हात खूप दुखतोय, माझे हाड खूप दुखतायत, मला ऑपरेशनचा त्रास होतोय. हा कुठलाही, मला ऍक्च्युअली तिच्याच तोंडातून हा तुम्हाला रिझल्ट शेअर करायचा होता, पण ती अवेलेबल नसल्यामुळं. आणि आज मला सरांचं जे सांगितले सगळ्या प्रोडक्ट्स बद्दल आपल्याला जे महत्व आहे, सरांनी तर माहिती छान सांगितली, पण आपल्याला जो एक्सपिरियन्स आला आहे तो मला सांगणं मला फार आज गरजेचं वाटलं. कारण मला खूप सुंदर एक्सपिरियन्स आलेला आहे. माझे तर बाकीचे सगळे इश्यू कमी झाले, पण जो हा म्हणजे इमिजिएट एक्सपिरियन्स आहे तो खूप छान आहे. तिची पूर्ण हेल्थ, वेल्थ आणि असं आम्ही घरात जर विचार केला तर सगळेजण म्हणत होते नको तिला असं सांगू नको, तिला दिष्ट लागेल. बाकीची तिची आजी वगैरे म्हणत होता की ती अजिबात आराम न करता एवढं ऑपरेशन होऊनही बाहेर पडतीये तर तिला दृष्ट लागेल, तू अशा गोष्टी सांगू नको. आणि खरंच गोष्ट आहे की तिला दृष्ट लागण्यासारखे सगळे बाकीचे तिचे ऑर्थोपेडिक्स वगैरे तिथे आलेले होते तिच्या इव्हेंटसाठी. मोठे मोठे डॉक्टर्स होते दिल्लीचे वगैरे, त्यांनी तिला अगदी जवळ घेऊन बोलवलं, बेटा आम्ही तुला काही तक्रार आहे का तुझी, तुला काही हवंय का, तुला काही त्रास होतोय का. पण ती म्हटली नाही मला कसलाच त्रास होत नाही, मी अगदी व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी हँडल करू शकते, कारण माझ्याजवळ चांगल्या प्रकारचं न्यूट्रिशन आहे,
तिनं रोज अगदी पडल्यानंतर लगेच तिनं आता न्यूट्रिशन थोडंसं बंद केलं होतं मध्ये वर्ष झाल्यामुळं, पण तिने पडले की अगोदर आई मला निरोप दिला की आई मला 2 वेळेस आता आपलं न्यूट्रिशन घ्यायचंय, मला कॅल्शियम घ्यायचंय, त्याने मला खूप फरक पडतो. तिनं जॉईंट सपोर्ट, कॅल्शियम आणि ती हे आपलं हेल्थ सगळेच न्यूट्रिशन घेतीये हर्बल लाईफचे आपले. आणि ती स्किन बुस्टर घेते, नाईट वर्क घेते. तिला मागे थोडासा त्रास झाला होता हार्टबीटचा, तर आपल्या आनंद सरांनी तिला सजेस्ट केलं होतं की ब्रेन हेल्थ आणि तुम्ही नाईट वर्क घ्या. तिला त्यामुळे खूप सुंदर फरक पडलेला आहे. त्यामुळे खूप थँक्यू आपल्या फॉरमचे, आपल्या न्यूट्रिशन. आणि खरंच म्हणजे असं आपल्याला शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. हे सगळ्या गोष्टी त्याचा एक्सपिरियन्स शब्दात सांगणं कठीण आहे, पण ज्यावेळेस आपल्याला खरंच एक्सपिरियन्स येतो त्यावेळेस त्याचं खरंच महत्व पडतं की नेमकं आपण किती पैसे देऊन एवढं रिलीफ मिळू शकत नाही. किती औषध घेऊन आता डॉक्टरकडे तर जावंच लागलं, तिचं हार्ट हे झाल्यामुळे ऑर्थोपेडिक्सकडे जावं लागलं, तिचं ऑपरेशन करावं लागलं, पण त्याच्यामधून जो रिलीफ मिळतो तो फार महत्वाचा असतो. आणि तो मला खूप एक्सपिरियन्सली अगदी जवळून पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे खूप थँक्यू सगळ्या आपल्या न्यूट्रिशनचं. आपले सर, आपले मेंटॉर आनंद सर नेहमी आपल्याला सगळ्या गोष्टी सांगत असतात, त्यांच्याबद्दल सल्ले देत असतात. आणि हर्षद सर तर आपल्या पाठीशीच असल्यासारखे आहेत. तर खूप थँक्यू सर, सगळ्यांचे खूप थँक्यू. येस, थँक्यू सो मच. येस, डॉक्टर सुधीर. येस सर, थँक्यू अँड गुड मॉर्निंग ऑल. आजचं सेशन खूप अमेझिंग झालं. हर्षद सरांनी खूप सिंपल पद्धतीने आपल्या पूर्ण न्यूट्रिशनची मी तर म्हणेल थोडक्यात पण विस्तृत अशी माहिती दिली. आणि जे आज म्हणजे जे नवीन लोक आहेत तर त्यांचं एक खूप छान प्रकारे त्यांना माहिती मिळाली. आणि जे जुने कोचेस आहेत त्यांचं एक रिव्हिजन झालं. तर या फोरमची उपयुक्तता काय आहे तर खूप नवीन लोकांना हे सांगणं आवश्यक आहे. कारण बघा, प्रत्येकांना हेल्थ तर आवश्यकच आहे. आपल्याकरता हेल्थ आणि आपल्या फॅमिली मेंबर्स करता हेल्थ. आपण तरी हेल्थ आता हे सगळे नियम फॉलो करून आपण अचीव्ह करू शकू, पण आपली मुलं जी आहेत तर ते आपल्याला फॉलो करतात. आपलं केवळ आपलं उपदेश ते फॉलो करत नाहीत. त्यामुळं आपण रोज जर व्यायाम केला, आपण जर रोज या 5 पिलर्सवर वर्क केलं तरच आपली मुलं हे वर्क करणार आहेत आणि आपले फॅमिली मेंबर्स हेल्दी राहणार आहेत. आणि आता राहिला प्रश्न न्यूट्रिशनचा, तर हर्बल लाईफचं न्यूट्रिशन विकणारे किंवा त्याचं प्रचार करणारे खूप सारे फोरम आहेत. पण आपल्या फोरमची विशेषता ही आहे की इथं आपण रिझल्ट ओरिएंटेड आहोत. आपण लोकांची आधी काळजी घेतो, त्यांना रिझल्ट क्रिएट करण्याकरता त्यांना प्रत्येक गोष्टी जर फक्त इन्फॉर्मेशन नाही, ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यामध्ये करवतो. तर ही आपल्या फोरमची एक विशेषता आहे. आणि सगळे कोचेस इथे या भावनेने काम करतात. त्यामुळं जास्तीत जास्त संख्येने आपण इथे जोडलं पाहिजे. आणि नियमितता असल्याशिवाय हे साध्य होत नाही. आणि हेल्थ अशी गोष्ट आहे की जे पैसे देऊन आपल्याला विकत घेता येत नाही. रोज त्यावर आपल्याला वर्क करावं लागतं आणि रोज वर्क केल्याच्या नंतरच हे आपल्याला मिळणार आहे. हे आमचा प्रत्यक्ष अनुभव आहे. काल आम्ही आमच्या मुलीच्या शाळेत गेलो होतो, तर एक 5 वर्षानंतर एक आम्हाला इथे एक आमचे कलिग, जुने कलिग भेटले आणि त्यांनी मला ओळखलं नाही. आणि मी त्यांना हे सगळं आपल्या फोरमशी सांगितलं, त्यांना खूप छान वाटलं. लवकरच तेही जॉईन होतील. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये लोकांना याची गरज आहे. खूप खूप धन्यवाद हर्षद सर. असेच आपण सेशन घ्यावेत आणि लोकांना एनलाइट करावं. थँक्यू. येस, विना मॅम काही बोलायचं आहे गेस. येस, खूप सुंदर माहिती दिली सर तुम्ही, आणि खूप छान झालं. नेहमीप्रमाणेच सेशन छान झालं. आणि न्यूट्रिशन जे 28 आपले आहेत, 28-29 आहेत, त्यातले 1-2 सोडले तर मी सगळे घेते. आणि त्याचा रिझल्ट मला म्हणजे एकदम छान आहे. एनर्जेटिक पूर्ण दिवसभर, सकाळी 5 पासून रात्री 12 पर्यंत फुल एनर्जेटिक असते. आणि म्हणजे त्यात न्यूट्रिशन घेणं हे वर्थ आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला हे पैसे जास्त जातात आपले वगैरे, पण त्याची किंमत आपल्याला म्हणजे त्याचं बेनिफिट आपल्याला 100% मिळतं. औषधावरचा खर्च आपला कमी होतो. येस, आपले हेल्थचं स्टँडर्ड सुधारतं, आपली एनर्जी वाढते, मल्टीटास्किंग आपण करतो आणि इट इज वर्थ फॉर मनी.
व्हॅल्यू फॉर मनी आपले हे न्यूट्रिशन आहे. आणि हे जे अमेझिंग कम्युनिटी आपल्याला जे मिळते याचं मोलच करता येत नाही. कारण बघा, प्रत्येकांना आज एक केअरिंग हवं आहे, प्रत्येकांना आज एक रिकग्नेशन हवं आहे, प्रत्येकांना आज एक प्रेम हवं आहे. आणि जी आपली कम्युनिटी देते, जे आपल्याला आपल्या इझिली आपल्या घरी मिळत नाही, तर ते आपली कम्युनिटी इथे देते. त्यामुळे मी म्हणतो की जास्तीत जास्त संख्येने आपले नियर अँड डिअर्स या सगळ्यांना इथे आणायला पाहिजे. आणि आपल्या भोवती आपण आनंदी लोक क्रिएट केले ना, तरच आपण आनंदी राहू शकतो. येस, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. आणि अजून 2-3 हँड रेज आहेत, बट इफ आय मे टेक द लिबर्टी, आज फॉर द फर्स्ट टाइम माझे अतिशय आवडते, अतिशय लाडके एक व्यक्ती कॉलवर आहे. मी 1 मिनिटासाठी फक्त त्यांच्याशी बोलू शकतो का? चालेल? येस. आणि ते म्हणजे अशी व्यक्ती आहे जे की फक्त माझे फेवरेटच नाहीये, but he has served the Indian Army for about 20 to 25 long years, and he is none other than my own Jiju, Mr. Milind Thosar. Sorry, Mr. नाही, कर्नल मिलिंद ठोसर. आणि आज ते फर्स्ट टाइम कॉलवर आहेत. सो आपल्या या हेल्थ बास्केट फोरम मध्ये मला त्यांना इन्व्हाइट करायला नक्की आवडेल. गुड मॉर्निंग जयजी. गुड मॉर्निंग हर्षद. and a lovely sessions. मला अशी भीती वाटली होती की मला जिजाजी सगळ्यांसमोर हर्षू म्हणतात की काय, कारण इज द ओनली पर्सन ऑन दिस प्लॅनेट. माझ्या ताई बरोबर ते हर्षू म्हणतात मला. बट एनिवेज, प्लीज कंटिन्यू. जय हिंद. Lovely session and lovely thing that you are doing this. कारण आम्हाला रुटीन इन आर्मी की सकाळी उठून आधी 40-1 मिनिटं एक्सरसाइज केला जातो, फिजिकल एक्सरसाइज. आणि त्याच्यानंतर अर्थात ते आमच्या टेक्निकल गोष्टी शिकवल्या जातात उरलेल्या वेळात किंवा केल्या जातात. सिव्हिल लाईफ मध्ये आल्यानंतर या गोष्टी मला कमी दिसतात. फार कमी क्वचित लोक आहेत की जे फिजिकल एक्सरसाइज करतात 40 मिनिटाकरता कंटिन्युअस. तो एक्सरसाइज काही पण असू शकतो, वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग. जी लोक समुद्राकाठी आहेत ते बोटिंग करू शकतात. पण ते 40 मिनिटं कंटिन्युअस आपण एक्सरसाइज केला की त्याचा आपल्या बॉडीच्या वेलनेस करता खूप चांगला उपयोग होईल. आणि विथ दॅट म्युझिक जे तुम्ही कोऑर्डिनेट केलं होतं, दॅट एक्सरसाइज वर ॲब्सोल्युटली करेक्ट अँड वेल डन. न्यूट्रिशन वाल्या गोष्टींच्या बद्दल आय विल नॉट कमेंट मच. यू नो बेटर दॅन मी अबाउट दॅट. All the best, Harshad and Bhagyashree and the complete job. Yes, thank you so much, Milind ji. And we are really blessed to have so many active doctors, chemists and yoga teachers on call, जे आम्हाला वेळोवेळी गाईड करत असतात सगळ्या गोष्टी करण्याकरता. आणि थँक्स फॉर बीइंग देअर. खूप आनंद झाला टू सी यू ऑन दिस फोरम अँड स्टे कनेक्टेड. थँक्यू सो मच. थँक्यू. येस. Yes, Anand sir. Yes, good morning all. तसा जर प्रोटोकॉल पाहिला तर पूर्वीपासून चालत आला की आनंद मिलिंदची जोडी पाहिजे, पण इथं पहिल्यांदा मिलिंद घेतला, मग परत आनंदला चान्स दिला. पण ठीक आहे, कारण दे आर द कर्नल्स आणि त्यांनी देशाची सेवा केली, त्यामुळे फर्स्ट प्रेफरन्स त्यांना द्यायलाच पाहिजे असं मला म्हणायचं आहे. त्यांच्याकडे बघितल्यावर कर्नल म्हणल्यावर मला एक गाणं आठवलं अमिताभ बच्चनचं, ते शावा शावा दिल है मेरा शावा शावा ऐसा. तर ठीक आहे, बहुत बढ़िया. आणि खूप बरं वाटलं कि इस तरह के बहुत बड़ी हस्ती जो खुद भारत माता की सेवा करके अपने फोरम के ऊपर आज हाजिर थे, तो सच में ऐसा लगा कि आज का दिन सच में एक पावन हो गया. और उनकी तरफ देख के, उनका उम्र देखिए, ऐसा नहीं लगता कि वो रिटायर हुए हैं. शायद अगर वो हर रोज हमारे कॉल के ऊपर आएंगे और थोड़ा न्यूट्रिशन लेंगे तो और उनको लगेगा कि हमारे सुधीर सर को भी कोई तो कॉम्पिटिशन आ जाएगा इस तरह से. यस, तो बहुत बढ़िया कि आज का सेशन बहुत अच्छा हुआ सर. कि जैसे बोलते ना कि टाइम टेस्टेड प्रोजेक्ट, यानी काळाची गरज होती. खूप दिन से हमारे अपने इसके ऊपर सप्लीमेंट्स क्या है, अपने फूड प्रोडक्ट क्या है, कि जो हमारे फूड में और फ्रूट्स में जो भी कुछ मेडिसिनल प्रॉपर्टीज है वो निकाल के किस तरह से सप्लीमेंट्स बनाए जाते हैं कि जिस प्रकार हमें हेल्दी हैप्पी लॉन्ग और अपनी इम्यून सिस्टम बनाए रखते हुए हमें इम्पोर्टेंट रहे. आपने जैसे बोला है कि डॉक्टर की गरज है, लेकिन क्या है कि हमारे मोदी जी बोलते हैं कि डॉक्टर से पहले हमें अगर स्वस्थ खुद रखना है, हमारा
कुटुंब, समाज, परिवार और देश अगर स्वस्थ रखना है तो पहले हमें डॉक्टर से पहले वेलनेस कोच के पास जाना चाहिए, क्योंकि कैसा है कि अभी आधुनिक शास्त्र में अगर देखेंगे हम तो खाली 4 एज इंपॉर्टेंट है। 4 ए फॉर एंटीबायोटिक, दूसरा एक्यूट इमर्जन्सी, एनाल्जेसिया, एनेस्थेसिया, हे 4 ए सोडले तर बाकी सगळं काही आपल्या फोरमवर होऊ शकतं। आणि ह्या पद्धतीने ज्यावेळेस आपण फिटनेस मेंटेन ठेवू त्याच्यानंतर मग आपल्याला ह्या 4 ए ची सुद्धा तेवढी गरज पडत नाही। क्वचित प्रसंगी अचानक अपघात झाले किंवा काही झालं तर त्याचा वापर होऊ शकतो। आणि त्याच्याबरोबर हे सांगायचं आहे की जशा प्रकारे 4 चतुष्पाद अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की जर कुठल्याही गोष्टी सफल व्हायच्या असतील, एखाद्याला चांगला रिझल्ट मिळायचा असेल, जे काही आपण गोल घेऊन इथं आलेलो आहोत, आपला हेल्थ गोल घेऊन गेलेलो आहोत आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी, तर 4 गोष्टी इम्पॉर्टंट असतात। एक आपण स्वतः कशा पद्धतीने ते फॉलो करतो, 2 नंबर आपल्या बरोबर आपला परिवार आपल्याला सपोर्टिव्ह कम्युनिटी कशा प्रकारे विचार करते, 3 नंबर म्हणजे आपले प्रोडक्ट जे काही महत्वाचे आहेत, आणि 4 नंबर म्हणजे वेलनेस कोच किंवा मेंटॉर्स आपले काय आहे। तर प्रोडक्ट हे जसं एक 4 पायीला असतं, एक जरी पाय नसेल किंवा गाडीला एक जरी चाक पंक्चर झालं तर आपली गाडी पुढे जाऊ शकत नाही। तर तशा पद्धतीने हे प्रोडक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट। आणि बरं झालं एकदा रिवाइज झाल्यामुळे दर महिन्यातून एकदा आपण हे सेशन घ्यायलाच पाहिजे असं मला म्हणायचं आहे। आणि खूप छान माहिती दिली सर, थँक्यू व्हेरी मच। त्यामुळे रिवाइज होऊन आम्हाला पुन्हा एकदा स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी अजून कुठले 1-2 प्रोडक्ट वापरायचे हे नक्कीच आमच्या लक्षात आलं। थँक्यू। गुड मॉर्निंग सर। पद्धतीने वेलनेस म्हणजे काय? रमा मॅडम आवाज येत नाही तुमचा, थोडा जवळ या कॅमेराच्या। येस, वेलनेस म्हणजे काय? वेलनेस आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। वेलनेस मध्ये असण्यासाठी आपण काय काय करायला हवं हे खूप सुंदर पद्धतीने आज आपल्याला सांगितलं। त्याबरोबर आपले डॉक्टर सुधीर सर यांनी पण काही व्हॅल्यूज ऍड केल्या की का अशा वेलनेस कम्युनिटी बरोबर किंवा अशा आपल्या फॅमिली बरोबर आपण का रोज असलं पाहिजे आणि त्याचं इम्पॉर्टन्स आपल्या जीवनामध्ये काय आहे, आणि ते आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला एका सावलीप्रमाणे किंवा प्रेमाचा ओलावा देण्याचं आपली हे जे कास्टेक फोरम ते काम करतं, की कशा पद्धतीने आपल्याला हेल्पफुल ठरू शकते हे पण त्यांनी सांगितलं। येस, आणि आपल्या सप्लिमेंट्सला मी सप्लिमेंट किंवा आपली फूड रिप्लेसमेंट म्हणेल रादर देन प्रोडक्ट्स। तर आपण पूर्वची जी लोक होती ती हर्ब आणि श्रब ज्या असायच्या, कारण मुबलक काय म्हणतो आपण त्याला प्लांटेशन असायचं किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये अशा पद्धतीच्या वनस्पती असायच्या, झाडं असायची, आणि त्यामुळे त्यांना बाकीच्या काही घेण्याची गरज लागायची नाही। पण आता आजकाल काय झालंय की सिमेंटची जंगलं फार वाढली तरी झाडं पण कमी झालेली, अशा प्रकारच्या हर्ब्स आणि श्रब डेली घेण्याचं जे हे होतं तर ते सुद्धा कमी झालंय। तर ते हे जे आपलं न्यूट्रिशन आहे त्याद्वारे आता आपण रिप्लेस खूप सुंदर पद्धतीने करू शकतो। आणि आपल्या ह्या ज्या सप्लिमेंट्स आहेत ह्या जर घेतल्या तर आपण जे म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर आपण डिसीज पासून सफर होणार नाही, याच्यासाठी आपल्याला खूप सुंदर पद्धतीने हेल्प होऊ शकते। किंवा जे काही मोनोकाइट आजार जे आहेत सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स जसं की थायरॉइड, पीसीओडी, त्याच्यानंतर हायपरटेन्शन, डायबिटीज किंवा आपण साखरेचा आजार ज्याला म्हणतो, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या होणार नाही याची काळजी या फोरमवर घेतली जाते। जसं की रेग्युलर एक्सरसाइज करून घेणं किंवा रेग्युलर मेडिटेशन करून घेणं किंवा आपल्याला काही हेल्थ बाबती माहिती सांगणं, तर असा फोरम आपल्याला दुसरीकडे कुठे मिळणार नाही। त्याचबरोबर आपल्याला म्युझिक पण ऐकायला मिळतं आणि बरेचशा गोष्टी म्युझिक थेरपीद्वारे पण क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातो। येस, थँक्यू व्हेरी मच सर। एका मिनिट 10 सेकंदात मी सांगेन की आज आपण 28 प्रोडक्टची जी माहिती दिली, एक प्रोडक्ट घेताना 1 तास लागतो, पण आज 28 प्रोडक्ट आपण एका तासाच्या आत एकदम विलयाने ते तुम्ही आम्हाला समजून सांगितलं। जर आम्हाला आधी सांगितलं असतं की आज प्रोडक्ट ट्रेनिंग आहे तर थोडं टेन्शन आलं असतं की 28 प्रोडक्ट कसे ऍक्सेप्ट करायचे, पण तुम्ही विलयाने ते सगळ्यांना अतिशय सुंदर। आणि हे बघा इथे आनंद सरांचा रॅक आहे आणि भरपूर सप्लिमेंट आनंद सर घेतात, पण त्याचबरोबर त्यांचं संपलं की ते माझी डब्बी इकडे उचलून आणतात माझ्या किचन मध्ये। येस, थँक्यू सो मच डॉक्टर आनंद आणि रमा मोरे मॅम। आणि मॅडम काळजी घ्या, पटकन व्हायरल मधनं बाहेर या। फोरमवर तुम्हाला न बघायची आम्हाला सवय नाहीये, फक्त आनंद सर आम्ही नाही बघू शकत, तुमची जोडी आम्हाला दिसली पाहिजे। थँक्यू सो मच एंड टेक केअर। ये मेरी तारीफ समझी या तोहीन
ये तारीफ ही है, क्योंकि ये आपने ही मुझे बोला था फोरम के ऊपर बोलने के लिए कि आप मैडम को भी इनवाइट करो, ये अभी मैंने बोल दिया सबके सामने। थैंक यू, थैंक यू। यस कृष्णा सर। यस, हॅलो एव्हरीवन. आजचा डे फ्रायडे, पॉवरफुल फ्रायडे असतो हा. साधारणतः कॉर्पोरेट मधला शेवटचा दिवस, मी सकाळी सांगितल्याप्रमाणे, मात्र आपल्यासाठी शेवटचा दिवस नाही. आपलं वर्कआउट आणि आपलं वर्किंग अविरत कंटिन्युअस सुरू राहणार आहे. वृंदा मॅडमची ऑसम होस्टिंग, आनंद सरांचा एकदम जबरदस्त एनर्जेटिक एक्सरसाइज, आणि नंतर हर्षद सरांनी समजून सांगितलेले प्रोडक्ट्स, म्हणजे ॲज अ बिगिनर, ॲज अ न्यू पर्सन मला 60-70% हर्बलाइफ आज कळाली. इतकं जबरदस्त पॉवरफुल प्रोडक्ट नॉलेज होत आहे. म्हणजे आय वॉज ऑलवेज कन्फ्युज की इतके 30 न्यूट्रिशन आहेत किंवा US मध्ये आणखी काहीतरी 50-70 प्रोडक्ट आहेत. हे कळायलाच आपल्याला जर 2-4 वर्ष लागले तर बिझनेस कधी करायचा. मात्र आज तो साधारणतः जो दुविधा मनस्थिती होती आज संपली आहे. आणि हर्षद सरांच्या बोलण्याबद्दल तर काय, म्हणजे साधारणतः त्यांनी शिवी जरी दिली, देत नाहीत ते, पण ती पण कळायला 1 तास लागेल माणसाला, इतकी गोड आणि ती याच्यात असेल. कारण त्यांचा पहिला बिझनेस चॉकलेटचा होता, कव्हर करून अगदी व्यवस्थित. त्यामुळं नो मॅटर, म्हणजे जोक सापाट, मात्र सर ज्यावेळेस समजून मनामध्ये, हृदयामध्ये जाती, आपल्या सबकॉन्शियस मध्ये जाती, तर प्रोडक्ट नॉलेज आज एकदम फिट झालंय. सेकंड थिंग, एक मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायला नक्की आवडेल की ट्रेनिंग कोचिंग फील्डमध्ये पण आम्ही आमच्या स्टुडंटला नेहमी सांगतो की नॉलेज तर युट्यूबवर पण भेटेल, पण युट्यूबचा व्हिडिओ बघून कोणी ग्रॅज्युएट होत नाही, कोणी बिझनेस करू शकत नाही, कोणी सक्सेसफुल होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे न्यूट्रिशन तर कुठेही भेटत, मात्र विदाउट मेंटोरिंग, विदाउट हे आपल्या फोरमवर एवढे जबरदस्त लोक आहेत. डॉक्टर्सची फोरम सगळ्यात जास्त आहे, योगा ट्रेनर्स आहेत, टीचर जबरदस्त आहे. सो अशा मेंटॉर, नुसतं न्यूट्रिशन घेऊन काहीच होणार नाहीये. 6:14 तर 8:30 किंवा ज्यांचा इव्हिनिंगचा स्लॉट आहे तो करणं, एक्सरसाइज करणं, न्यूट्रिशन घेणं जेवढं महत्वाचं तेवढंच महत्वाचं आहे या कॉलवरची इन्फॉर्मेशन आहे. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू एव्हरीवन. येस, थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल फीडबॅक कृष्णा सर. आणि वैशाली मॅमला मी अनम्यूट करायच्या अगोदर सॉरी म्हणतो, कारण त्यांचा हात बऱ्याच वेळापासून दुखत असेल, खूप वेळापासून त्यांनी हँड रेस केला होता. येस वैशाली मॅम. बोला वैशाली ताई, येतोय आवाज. महाराष्ट्र बोईसर वरून बोलते. माझी कोच आहे वृंदा देशमुख. मला माझा रिझल्ट मी शेअर करणार आहे. फोटो नंतर पाठवते, सर्व व्यवस्थित क्लिअर काढून. संडेला वगैरे आपण हॅपी 12th मध्ये त्याचा फोटो मी तुम्हाला पाठवीन, मग आपण शेअर करूया. स्किनसाठी मी माझ्या मुलाला प्रोडक्ट सुरू केलेले, एक 1-1.5 महिना झाला असेल. इतका छान रिझल्ट आलाय. त्याचे खूप असे पूर्ण चेहरा पिंपल्सनी भरलेला, आणि पिंपल्स काळे पिंपल्स होते ते, आणि चेहरा पण त्याच्यामुळे ब्लड यायचं कधी कधी त्या पिंपल्स मधून, किंवा त्यांनी फोडलं तर, किंवा आपोआप कधी कधी फुटून फोडे फोडे मोठे मोठे, ते सगळे त्याचे बंद झालेत, नवीन यायचे. खड्डे खूप पडलेले चेहऱ्यावर, ते पण क्लिअर झाले. त्याच्यात काळे काळे स्पॉट होते ते. हॅलो, ऐकायला येत आहे ना सर व्यवस्थित? ते स्पॉट त्याचे कमी झालेत व्यवस्थित. तो घेतो रेग्युलर न्यूट्रिशन आपलं. त्याचा स्किनचा रिझल्ट छान, म्हणजे एक 25-30% तर 1-1.5 महिन्यातच त्याची सुधारणा झाली आहे. तरी तो बाकीचे न्यूट्रिशन काही घेत नाही. त्याला शेक आपला आवडत नाही, ते अजून जबरदस्ती केली तरी नाही घेत. पण स्किन बुस्टर घेतोय, ॲलो कॉन्सन्ट्रेट घेतोय, हर्बल लाईफ लाईन आणि मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट, हे 4 घेतोय तो. छान आहे त्याचा रिझल्ट. मी एखाद्या दिवशी आता संडेला वगैरे हॅपी टू हेल्थ मध्ये शेअर करीन. ऍक्च्युली मुलीची 12th एक्झाम होती, आता परवा दिवशीच संपली आहे. 2 दिवस मी पण रेस्ट केला. उद्यापासून मी पण रेग्युलर पुन्हा मॉर्निंग कॉलवर एक्झरसाईज साठी वगैरे. असं मी करत होती एक्झरसाईज, पण आपले नव्हते करत रेग्युलर सगळ्यांबरोबर, ह्या फोरम बरोबर. आता उद्यापासून मी ट्राय करणार आहे पुन्हा.
रुटीन माझं 6 वाजताचं सुरू करायला. आणि माझा पण छान रिझल्ट आहे. वेट लॉस झालंय माझं. पाय दुखायचे खूप, ते पाय कमी झाले. मायग्रेन बंद झालं माझं. ऍसिडिटी बंद झालीये. नख वाढायचे नाहीत माझे, ते एवढे सुंदर नख वाढायला लागलेले आहेत. ओव्हरऑल माझाही रिझल्ट छान आहे आणि मी हॅप्पी आहे. तर थँक्यू वृंदा, थँक्यू हर्षद सर. येस येस, खरंच आपल्या कोचला विसरून चालणार नाही. कारण 1-1.5 महिना थोडं मी नाही अटेंड करत नव्हते मी सेशन वगैरे, त्याच्यामुळे ना फीडबॅक ना काय होत होतं मला समजत नाही. तर उद्यापासून अटेंड करणार आहे मी. ग्रेट ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. येस, आणि खरोखरच आपल्या कोचला धन्यवाद द्यायला खरंच विसरायचं नाहीये, कारण आपल्या फोरमवर कोचच सगळ्यात जास्ती महत्व आहे. राईट. सो येस, थँक्स टू एव्हरीबडी. थँक्स टू टुडेज होस्ट, टुडेज वर्कआउट कोच. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि एव्हरीबडी, कारण त्यांनी एवढं पेशंट हियरिंग दिलं. सो न चाहते हुए भी अभी वक्त हो चला है कॉल को एंड करने का. तो एज यूजुअल हम लोग झूमते हुए, एंजॉय करते हुए कॉल को एंड करेंगे. चलिए आगे